श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. प्रवचन सुरू होण्यापूर्वी एक मिनिटभर आपण डोळे मिटून शांत बसूया आणि मग प्रवचनाला आरंभ करूया. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवती श्री सीता माता की जय. पवन सुत हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम.
शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन गुणेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले तेथे श्रीराम यो जातो मरुदंशजो क्षतिदले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयमुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः ब्रह्मानन्दं मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझा दासबोधासि त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमद दासबोधाच्या श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नित्याप्रमाणे अभिवादन करतो। उत्तमोत्तम असे कला उपासक इथे बसलेत, सर्वांच्या कलेबद्दल अगदी मनापासून नमस्कार करतो। विविध क्षेत्रातले मान्यवर इथे आहेत, सर्वांच्या बद्दल आदर व्यक्त करून निरूपणाला सुरुवात करतो। अपार पुण्यगाठी तरी श्रवणला आहे, असं कल्याण स्वामींनी ज्या ग्रंथाबद्दल म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या संत महंतांनी ज्या ग्रंथाला ग्रंथराज अशी पदवी दिलेली आहे। लाईफ मॅनेजमेंटचा जीवन प्रबंधन शास्त्राचा ग्रंथ म्हणून ज्याच्याकडे विद्वानांनी पाहिलेला आहे, अशा या दासबोधाचा अभ्यास आपला सुरू आहे। अर्थातच 6, 7, 8 हे 3-4 दशक थोडेसे तत्वज्ञानाचा जास्त अभ्यास करणारे आहेत। इतर ठिकाणी प्रपंचाबद्दल राजकारणाबद्दल
मार्गदर्शन समर्थांनी केलंय. रुटीन मधल्या माणसाला म्हणजे रोजच्या माणसाला सुद्धा, ज्याला काही फार अध्यात्माचा गंध नसेल किंवा पारिभाषिक शब्द माहिती नसतील, त्याला सुद्धा ते समास समजू शकतात शब्द पातळीवर. पण हे 6, 7, 8 हे 3 दशक, म्हणजे 8वा तर ज्ञानदशकच म्हटलंय त्यांनी. सृष्टीची उभारणी कशी झाली, काय फॉर्म्युला, काय समीकरण आहे यामध्ये. कारण त्याच्यापासून आपण बनलेलो आहोत ना. आपलं शरीर सुद्धा त्याच्यापासून बनलेलं आहे आणि आतमध्ये जे काही आपण जीव म्हणतो आपण ज्याला, ते समीकरण सुद्धा त्याच्यापासून बनलंय. हे समजून कसं घ्यावं हे या दशकांमधून आलेलं आहे. म्हणून थोडं मुलांना कंटाळा येऊ शकतो. म्हणजे मुलांना कंटाळा आलेलं ते प्रामाणिकपणानं दाखवतात. असो, यातल्या एका महत्वाच्या समासाचा काल आपण विचार केला 7व्या दशकातल्या. तर म्हणजे कल्याणाने प्रश्न विचारला की एकदा तुम्ही निर्गुण श्रेष्ठ म्हणता, म्हणजे विश्व निर्मितीपूर्वी जे तत्व होतं ते शाश्वत आहे, ते जगाचं कारण आहे, जगत कार्य आहे आणि कार्य नेहमी नाशिवंत असतं कारणाच्या तुलनेने. लाकडापेक्षा टेबल नाशिवंत आहे, सुवर्णापेक्षा अंगठी नाशिवंत आहे. तुलनेनं सोनं जास्त, म्हणजे तुम्ही अंगठीचा बिलवर केला तरी सोने पण नाहीसं होत नाही. असं माठ फुटतो, माती फुटत नाही. माती पण शाश्वत आहे. मत्वा कारण कारणम, या सगळ्या जगाच्या ती कारणं त्या कार्याची मानलेली आहेत. म्हणजे मातीचं कार्य माठ आहे, माठाचं कारण माती आहे. कारण आणि कार्य लक्षात येते ना. कारण म्हणजे ज्याच्यापासून बनतं ते, आणि ज्याच्यामुळं बनतं ते, अशी 2 कारणं असतात प्रत्येक गोष्टीला. एक कार्यापासून दूर राहतो असं कारण असतं, आणि एक कार्यात अनुस्यूत असतं असं एक कारण असतं. हा विषय येणार आहे पुढे, आला तर मी सविस्तर बोलतो. तसं विश्वाचं कारण काय आहे, आणि विश्वाच्या कारणामध्ये 2 जर कारणं प्रत्येक ठिकाणी असतील, आई आणि वडील हे दोघं कारण आहेत की नाही, आपल्याला प्रत्येक गोष्टीत 2 कारणं असतात. एक कार्यापेक्षा वेगळा राहतो, तोच असला पाहिजे असं नाही. म्हणजे सोमा कुंभारापेक्षा गोमा कुंभार सुद्धा माठ बनवू शकतो. मातीचा माठ बनवायचा असेल तर सोम्या नाहीये, गावाला गेलाय, मग त्याचा भाऊ आहे गोम्या, त्यांनी बनवला तरी चालतोय की हो. म्हणजे निमित्त म्हणतात त्याला, वेगळा राहतो कार्यापेक्षा. निमित्त बदलू शकतं पण उपादान बदलू शकत नाही. मातीचा माठ म्हटल्यानंतर ती मातीच असली पाहिजे. मग जगाचं निमित्त आणि उपादान 2 कारण आहेत का, हा विचार केव्हा तरी आला पाहिजे. आणि तो विचार येण्याचा आग्रह संत करतात. नुसता तुम्ही कोपऱ्यात बसून माळ घेऊन जप करा एवढंच जर सांगायचं असतं तर एवढेच कशाला 7731 ओव्या लिहिल्या असत्या, कशाला माऊलींनी 10,000 ओव्या लिहिल्या असत्या. याचा अर्थ काहीतरी त्यांना अपेक्षित आहे की आपण याचा विचार केला पाहिजे. त्यात विचार आहे ना. हरिपाठातला प्रसिद्ध ज्ञानोबांचं वचन आहे, अर्थेविण पोथी वाचू नये. समर्थांची एक ओवी आहे, दासबोधातलीच आहे. धान्य उदंड मोजिले. धान्य पूर्वी मोजताना पायलीने मोजायचे बघा. पायली, अर्ध पायली अशी मापं असायची, अशी मापटं चिपटं असायचं, आठवत असेल आपल्याला. या पोत्यातनं ब द्यायचंय मला 5 किलो 5 शेर द्या. पूर्वी ते शेर असायचे. 10 शेर द्या, अमके शेर द्या, अमके मण द्या, असं. मग ते मोजायला लागायचं. असं म्हणाले पारायण करू नका. समर्थ म्हणतात, धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही भक्षिले. मोजताना ते मापटं कधी 2-4 ज्वारीचे कण खाऊन टाकतं का. विवरिल्या विण तैसे झाले प्राणी असे. म्हणून असं नुसतं संपवून टाकू नका. आज 2 दशक मारले असे 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 असतात की गुरुचरित्राचे आज 40 अध्याय होते म्हणाले, एका दिवसात 30 मारले म्हणले. आता उद्या 10 मारले की दत्तजन्म केले की जेवायला मोकळा म्हणला मी. पारणी बोलण्याच्या पातळीवर असू द्या, अर्थ समजल्याशिवाय आपण जर पुढे गेलो ना तर त्याचा उपयोग नाही होत. फक्त तेवढ्या वेळात तुम्ही वाईट काही करत नाही एवढा उपयोग होतो, कुणाची निंदा नाही, एवढंच फक्त. म्हणून कल्याणाने प्रश्न विचारला, एकदा तुम्ही निर्गुण श्रेष्ठ म्हणतात, कारण श्रेष्ठ म्हणता, आणि पुन्हा कार्यापासून निर्माण झालेल्या मूर्तीची पूजा करा म्हणता. तर याचा विवेक समर्थाने समजावून सांगितला. ते श्रेष्ठ आहेच आहे, पण आपल्या कल्याणाकरता हे आपल्या करता आत्ता श्रेष्ठ आहे.
साधन उपासना सगुणाचीच करायची असते. निर्गुण ध्यान हा काय प्रकार आहे कोणास ठाऊक. ध्यान जर करायचं असेल, ध्यान करण्या ते लागतं. निर्गुणाचं जे काय दही लागतं, दुधाचं लावायचं असतं. जोपर्यंत करणी आहे आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत दह्यात आपण काय करतो ते आपोआप लागतं. चांगल्या प्रकारचं दूध आणा, ते चांगलं उकळवा, खळखळवून घट्ट होईल असं बराच वेळ बंद आचेवर ठेवा. मग ते कोमट होईल अशी व्यवस्था करा. म्हणजे अगदी थंड नको व्हायला, आणि कोमटच्या जवळपास गेलंय थंडच्या आणि कोमटच्या मध्ये, त्यावेळेला योग्य असं विरजण त्यामध्ये घाला. ते चांगलं ढवळा, सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात जाऊ देत ते बॅक्टेरिया, आणि अशा वातावरणात ठेवा की त्याचं दही लागेल. मग ते दही लागतं ना, त्यात करतो काय आपण, ते लवकर लागलं पाहिजे म्हणून ढवळत बसलो म्हणले मी रात्रभर, लागणारच नाही. तसं निर्गुण होतं, सगुणात करायचं असतं. देवाची पूजा करा, ध्यान करा आहे ना, करा यामध्ये तुम्हाला काहीतरी प्रेरणा दिलेली आहे आणि ते लागतं. झोप लागण्याकरता काय करायचं ते करा. चांगल्या प्रकारचं अंथरूण घाला, फार माऊ नको, फार कडक नको अशी गादी, मंद एसी, बारीकसा पंखा. दिवसभर आधी दमा, फुफ्फुसं दमली नसतील तर झोप येत नाही. माणसं म्हणतात झोप येत नाही आम्हाला. दमत नाही तुम्ही. दमल्याशिवाय झोप यायची असेल तर एकच उपाय, माझं प्रवचन. थोडासा कंटाळी होऊ नये म्हणून एखादा विनोद. मग ती झोप लागते. समर्थ हे समजावून सांगतात, बाळा करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग विसर्जन, तेही चुकेना. देहाचे धर्म जर चुकत नसतील तर देवाच्या सेवेचे धर्म का चुकवतोस, असं त्याला समजावून सांगितलं. आणि यानंतर मी काल एक श्लोक आपल्या समोर ठेवला की जिवंत आहोत तोपर्यंत 3 गोष्टीत आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. वेदांत म्हणजे फिलॉसॉफी, यानंतर गुरु. 2 गुरु आहेत. गुरुचे प्रकार 2 आहेत. एक आपल्याला शिकवलेले विद्या गुरु, आणि एक आपल्याला तत्वमसीचा उपदेश केलेले सद्गुरु. दोन्ही गुरुच आहेत. गोपालकृष्ण सांदीपनींच्या बाबतीतही कृतज्ञ आहेत आणि दुर्वासांच्या बाबतीतही कृतज्ञ आहेत. आपल्याला जगायला शिकवलं नव्हतं त्यांनी. आपली आई ही पहिली गुरु आहे, वडील हे दुसरे गुरु आहेत. आपुली माता आणि पिता हे गुरुची तत्वता. अशा सगळ्या गुरूंविषयी फक्त चित्तामध्ये कृतज्ञता असावी. फिजिकली त्यांना आपल्याला अटेंड करायला जमेलच असं नाही. ते ऑस्ट्रेलियात आहेत, मी इथं आहे, असं कसं काय करणार. पण मनातल्या मनात ती भावना असावी. आणि म्हणून आपण त्याचा विचार काल केला. आणि ईश्वर हा विश्वनिर्माता, मग विश्वनिर्मात्याचं आपल्या जवळचं प्रतिनिधित्व कोण करतो, तर रामराय करतोय. काल मी श्लोक सांगितला होता, त्याची आवृत्ती करतो. यावत जीवेत त्रयोवंद्याः वेदांतो गुरुः ईश्वरः आदौ ज्ञानाप्तये आणि पश्चात कृतघ्नता निवृत्तये. सुंदर श्लोक आहे. हे आपले प्रोग्रॅम्स आहेत, लक्षात घ्या. हे प्रोग्रॅम्स आहेत. एकदा ते प्रोग्रॅम्स फिट करून घेतले की या प्रोग्रॅमनीच चाललं पाहिजे. जसं तो प्रोग्रॅम रन होतो आणि आपलं व्हॉट्सअप चालतं ना, किंवा काय फेसबुक चालतं, तो प्रोग्रॅम आहे. काहीतरी त्याचा कोडिंग आहे आणि त्या कोडिंगनी तो ॲप्लिकेशन चालतं. तसं उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. प्रोग्राम दिलाय समर्थानी जीवनाचा. बस एवढं असलं की पुरे. याचा आपण विचार केला आणि काल आपण थांबलो. आता महत्वाचा विषय सुरू होतोय. थोडं आज उद्या तरी किमान थोडा वेदांतच आहे बरं का. मग पुढं आहेत गंमतशीर काही समास, त्याचा विचार करू आपण. प्रश्न असा आहे कल्याण स्वामींचा, म्हणजे श्रोत्याचा, असं म्हणतात ते, की हे विश्व नाहीये असं आपण म्हणतो. आपण म्हणजे नाहीये असं नाहीये आणि दिसतंय आपल्याला. मग दिसतंय याचं कारण काय. नाही असं आपण किती म्हणलो तरी सुद्धा आहे असा अनुभव आहे की नाही आपल्या पंचकर ज्ञानेंद्रियांना. कारण काय, हे साचा सारिखीच दिसे पण विचारताची नसे, मिथ्याची आभासे निरंतर पाहता.
सातत्याने भारतीय वेदांत आपल्याला सांगतोय हे असं नाही आहे, म्हणजे स्टेडी स्टेट फिजिक्स म्हणतात ना, ही गोष्ट आपली तत्वज्ञान मान्य करत नाही. स्टेडी काहीच नाही आहे. पृथ्वी स्टेडी, सतत बदल होत राहतो. यात नित्य नाही आहे, यात बदल होतोय. आपल्या शरीरात बदल होतोय की नाही? दिसायला मी काल दिसत होतो तसाच आज दिसलो जरी, तरी सुद्धा माझ्या पेशीत बदल झालाय की नाही? म्हणजे प्रत्येकाच्या. आपण आंघोळ करतो त्यावेळेला कोट्यावधी पेशी वाहून जातात, म्हणजे त्या कालच्या पेशी नाही राहिलेल्या. आपली जीभ आपण खाऊन टाकत असतो, येतं ना आपल्याला लाळ येते, पिऊन टाकतो आपण. आपलं नुसतं असं केलं तरी आता हजारो पेशी उडाल्या माझ्या, म्हणजे मगाशचा नाही राहिले ना. स्टेडी असं काहीच नाही आहे असं आपला वेदांत सांगतो, आजचं विज्ञानही तेच सांगतं. त्याच्याकरता मी CCMचा काल उदाहरण दिलं आपल्या समोर, की सतत हे स्फोट चालू आहेत. आणि अस्थिर असणारा हा संसार आहे, अस्थिर असणारं हे विश्व आहे. अस्थिर हा शब्द स्थिर वरूनच आहे, लक्षात घ्याल. काहीतरी त्यात स्थिर आहे. सोपं करतो जरा. एकदा 5व्या वर्षीचा, 10व्या वर्षीचा, 15व्या वर्षीचा असे आपले फोटो डोळ्यासमोर ठेवा. एक 7-8-10 फोटो होतील, ते 15-20 फोटो होतील. बदल झालाय की नाही हो? 5व्या वर्षी आपण कसे होतो, 10व्या वर्षी कसे होतो, 15व्या वर्षी तर मग 20व्या वर्षी जरा 40, 50. समर्थांनी म्हटलंय बरं, 50 वर्ष होती श्यामकेश शुभ्र होती, हालती दाताच्या पंक्ती याला म्हातारा म्हणती. म्हणजे बदल होत गेला की नाही? बदल होत गेला. हे न बदललेलाच अनुभव येतं की नाही? न बदललेला आहे जो त्यालाच अनुभवाला येतो की नाही? म्हणजे नेहमी बदलणार आणि न बदलणार या दोन्हीचा अनुभव आपण घेतोय. न बदलणारं असं एक आत्मतत्व आहे. 5व्या वर्षी आपण होतो तेच आता 50व्या वर्षी आहोत की नाही? आतमध्ये काय वेगळं आहे का काही? किंवा रात्री झोपताना मकरंदुआ होते आणि सकाळी जागा होताना प्रतीक सलगर म्हणून जागा झालो मी यातनं, असं कधी होतं का? नाही होत ना. याचा नीट अभ्यास करा म्हणाले. म्हणजे होतं कसं, आपण केवळ अस्थिर अशा संसारावरती आपल्या विचारांना आरूढ केलंय आणि म्हणून आपण अस्थिरतेचा अनुभव घेतो. आपण अस्थिर नाही आहोत, आपण स्थिर असणारं, शाश्वत असणारं परब्रह्म तत्व आहोत. हा सिद्धांत आहे भारतीय वेदांताचा. कळलं तरी आणि नाही कळलं तरी. पृथ्वीच्या मध्ये असणारी ग्रॅव्हिटी पॉवर कळली तरी आहे आणि नाही कळली तरी आहेच आहे. तिचा आपल्यावर होणारा परिणाम बदलत नाहीच आहे. अशिक्षित मनुष्य तो आकाशात पाखरासारखा उडतो आणि न्यूटनचा अभ्यास केलाय ज्यांनी, तो मात्र चिकटतो. असं काही आहे का? फॅक्ट असते ती फॅक्टच असते. हे वेदांमध्ये आलंय. हे आजच्या विज्ञानाला थोडं थोडं कळायला लागलंय की हो, समथिंग इज दर बट वी डोंट नो. आपल्या सगळ्या जगामध्ये भारतीय तत्वज्ञानात विशिष्ट वैशिष्ट्य काय असेल तर स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. म्हणून भारतीय लोक सहसा कोणाला शरण जात नाहीत. पण सर्वश्रेष्ठ आहोत. रॉबर्ट नावाच्या एका पोर्तुगीज धर्मप्रचारकानं म्हटलंय, मी इथं म्हणाला 20 वर्ष राहिलो गोव्यात. गोव्याबद्दल म्हणतो तो, मी ज्या ब्राह्मणाकडे राहिलो तो मला जेवायला बिवायला घालायचा म्हणाले, पण 20 वर्षात मी एकाही ब्राह्मणाला कन्वर्ट करू शकलो नाही. असं त्याचं माझ्याकडे ते हेच आहे त्यांनी लिहिलेलं छोटंसं. का? त्याला माहिती आहे मी वेद म्हणतो, वेदात सगळं आलंय रे. हे तू विज्ञान तुमच्या बायबलमध्ये आलेलं नाहीये, पण आमच्या वेदात आलंय म्हणतो तो. कारण गॅलिलिनी 1632 साली पृथ्वी गोल आहे असा शोध लावला आणि त्याकरता त्याला व्हॅटिकन सिटीचा कैदी म्हणून राहावं लागलं आयुष्यभर. त्याला विष पाजलेलं आहे. का? तर बायबलमध्ये नाही सांगितलेलं ते तू सांगतोयस. पण आपल्याकडे भूगोल नावाचं वर्णनच आहे. पृथ्वी गोल आहे हे वर्णन आहे भागवतातल्या 5व्या स्कंधात. आणि ते कसं आहे, अगदी चेंडू सारखी नाही आहे, किंचित लंब गोल आहे अशी, किंचित अंड्यासारखी, अंड्या इतकी नाही, थोडंसं. आणि फिरताना पण ऑर्बिट जे आहे ते असं आहे बघा, ऑर्बिट बरोबर गोल नाही आहे. आणि हे किती वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वीचं भागवत आहे. त्याच्यापूर्वी वेद आहेत लाखो वर्षापूर्वीचे. आणि हे आमचे अभ्यासक आहेत.
असो, मला आता सांगायचं काय, मग हे निर्माण झालेलं नाही आहे असं तुम्ही म्हणता, म्हणजे नाही आहे आत्ता आपल्याला इंद्रियानी अनुभवाला येत आहे, ते नाही आहे असं पुन्हा पुन्हा सांगतायत आणि आपल्याला तर अनुभवाला येत आहे. मला एक माझा मित्र म्हणाला होता, सगळं समोर व्यवस्थित दिसतंय धडधडीत, ते नाकारायचं, आणि अजिबात दिसत नाही आहे, अजिबात ऐकू येत नाही आहे, इंद्रियानं अनुभव येत नाही आहे, अशा परमात्म्याला मानायचं, ही काय कटकट आहे म्हणे तुमची. बरोबर आहे अगदी त्याचा मुद्दा. त्याचं उत्तर इथं देतात, फार सुंदर उत्तर आहे. अविद्येने अविद्या देखिली, म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काया बघी संचली अविद्येची. आता अविद्या म्हणजे काय याचा थोडा विचार करायला पाहिजे. किंवा तरी ते येणारच आहे, आत्ताच सांगतो तो फॉर्म्युला. विश्वनिर्मितीची प्रक्रिया येणार आहे पुढे, त्यात डिटेल्स आहेत, पण एकदा केव्हा तरी पक्का असलं पाहिजे की कसं निर्माण झालं हे सगळं. तर एकदा केव्हा तरी हे नव्हतं अशी स्थिती होती. आज अनुभवाला येते म्हणून नव्हतं असं म्हणायचं, आजही ते नाहीच आहे असा सिद्धांत आहे त्यांचा. कळायला थोडा अवघड आहे. ते म्हणाले नव्हतं अशी स्थिती होती, आणि त्या परब्रह्म तत्वावरती जशी समुद्रावर लाट येते अशी एक लाट आली. का आली? आली, हेच त्यातलं उत्तर आहे. का असं विचारू नका. माऊली म्हणाली विश्वाबद्दल बोलणं, माऊलींची ओवी अशी आहे, वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका. ते म्हणले असं इकडं इकडं त्याचा चंद्र पडलाय आणि इकडं राहू आहे, राहू चंद्र युती आहे याची, त्यामुळे हा कायम खेदात असणार आहे. आणि सप्तमात मंगळ पडलाय, त्यामुळे याचं बायकोशी पटणार नाहीये. आणि गुरु मात्र त्याचा पराक्रमच पडल्यामुळं हा भरपूर कार्य करेल. हा कुणाचा मुलगा आहे? अरे ज्याला एका बाईला मुलगा झाला नव्हता ना, त्याची पत्रिका आहे ही. माऊली म्हणाली वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका. ही जन्मपत्रिका म्हणतोय विश्वाची, आपण ते वांझेच्या लेखाची पत्रिका म्हणतोय म्हणाले. पण ठीक आहे, नाही आहे हे कळायला पत्रिका मांडायची. एक महत नावाचं तत्व त्याला म्हणायचं, ती पहिली जी लाट आली त्याला म्हणायचं महत नावाचं तत्व. आणि महत नावाच्या तत्वामध्ये मी असा बोध त्याला झाला. मी आहे, काय संकल्प आहे? वेदांमधला मंत्र आहे, एकोहम बहुस्याय प्रजायेती संकल्प. मी एकटा आहे, अनेक होईन. दासबोधातलीच समर्थांची ओवी आहे, इच्छा बहु होण्याची परमेश्वरास होता साची, मग तो प्रकृती पुरुषाची रूपे धरी. आणि मग त्या जो संकल्प झाला, या संकल्पातून तीन, म्हणजे ती संकल्प नावाची जी गोष्ट आहे, या संकल्पाला म्हणायचं मी असा बोध त्याला झाला. म्हणजे मी असं आपल्याला मग काल म्हणलो ना, सकाळी जाग येते त्यावेळेला आपल्याला मी असं, म्हणजे विदिन सेकंदाच्या 1000 अंश. आणि मग आपण पटकन काल जिथे होतो ना तिथून सुरुवात करतो. ब्रश करायचंय पहिलं, आज ही काम आहेत, आज बँकेत जायचंय, आज कोर्टात जायचंय, आज अमुक काम करायचंय, आज हे फोन करायचे आहेत, हे पत्र लिहायचे आहेत, आंघोळ आधी लवकर करायची, आता नंबर लागतो का बघूया. असे हजारो विचार येतात आपल्यामध्ये. म्हणजे देहामध्ये आपण विचार आणतो, देहाच्या द्वारे जगात प्रेरतो, असा विचार करा. तसं त्याला सुद्धा एक संकल्प, आणि ते जे विश्व मन आहे, विश्व नावाची गोष्ट निर्माण होण्यापूर्वीचं मन आहे, त्याला म्हणायचं विष्णू, जाणीव. विश्व निर्माण होण्यापूर्वीची जाणीव याला म्हणायचं विष्णू. व्यापनोती ती विष्णू. आणि त्या विष्णूने विश्व निर्माण करण्याकरता एक असिस्टंट निर्माण केला, त्याला म्हणायचं ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवानं हे विश्व निर्माण करायला आरंभ केलाय. तो कसा केला? म्हणजे ब्रह्मदेवाचं शरीर नंतर झालंय, आधी सिस्टीम निर्माण होते, मग मॅटर निर्माण होतो. आधी प्रॉपर्टी निर्माण होते आणि मग मॅटर निर्माण होतोय, लक्षात ठेवायला. आधी तिखटपणा निर्माण होतो, नंतर मिरची निर्माण होते. तो तिखटपणा ठरवतो, हा आकार आपण ठेवूया, हे लक्षात घेऊया बरं का. हे समजायला थोडं अवघड आहे. आणि 3 प्रकारचे गुण निर्माण झाले. ते 3 गुण कुठले? सत्व, रज आणि तम. जसा कुठलाही अधिकारी पेंटर असतो, तो 3च रंग घेतो, माहिती आहे ना आपल्याला.
आपले जे घरामध्ये प्रिंटर असतात ना, त्यात किती कार्ट्रिज असतात हो? 3च असतात. कलर प्रिंटर असतो ना, आणि पाहिजे तो त्यामधनं आपल्याला प्रिंट काढता येतो की नाही. तसंच कुठलाही पेंटर 3च रंग घेतो आणि त्या 3 मधून हजारो शेड्स तयार करतो. पिवळा, निळा आणि हिरवा, किंवा पिवळा, निळा आणि काळा, 2-3 त्याचे हे केलेत. असा सत्वरजतम जोपर्यंत ते सम असतात, त्यांची तुलना म्हणजे सगळेच्या सगळे समान असतात, त्यावेळेला त्याला म्हणतात माया. आणि ज्या क्षणाला ते आपला तोल ढळवतात, म्हणजे इम्बॅलन्स होतात, त्यावेळेला त्याला म्हणतात अविद्या. आणि अविद्या निर्माण झाली म्हणजे शबल झाले, ते डायल्यूट झाले की त्यातून पंचमहाभूत निर्माण होतात. थोडंसं काळजीपूर्वक ऐका बरं का. हे एकदा पक्क झालं ना डोक्यामध्ये, याला परमार्थ म्हणतात बरं का. समर्थांनी म्हटलंय परमार्थ म्हणजे काय, या गोष्टी पक्क्या करून टाका. प्रपंच चांगला चालवायचा असेल तर काय, समर्थांची दासबोधातलीच ओवी आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण. सुवर्ण म्हणजे पैसे. पैशाशिवाय प्रपंच चांगला होत नाही. म्हणजे अनिवार्य आहे, फक्त पैशाने होतो असं नाही. पण पैशाशिवाय तुम्ही काय जेवणार कसे, कपडे कसे, कुठल्या दर्जाचे सोडून द्या, पण काहीतरी तर अंगावर पाहिजे ना. फार प्रॅक्टिकल संत होता हा. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण. पंचीकरण आणि महावाक्य यांनी परमार्थ नीट होतो आणि धनानी प्रपंच नीट होतो. धनानी परमार्थ करायला जाऊ नका. परमार्थ मनाने करायचा असतो आणि प्रपंच धनाने करायचा असतो. माणसं बरोबर विरुद्ध करतात की नाही. त्यांना वाटतं तिरुपती बालाजीला 1 कोटी दिले की झाला परमार्थ. तिरुपतीला ते नकोय, ते द्या पॉसिबल असलं तर, ते काही नको असं नाही, तिथल्या सिस्टीमला व्यवस्थेला उपयोगी पडतं. पण धनाने परमार्थ करायचा नसतो. धन निर्माणच त्यांनी केलंय, त्याला काय आपण देणार आहे हो. आणि म्हणून हा अभ्यास फार महत्वाचा आहे. मुद्दा आपला काय चाललाय की ती समान गुणांची स्थिती ढळली. उदाहरण सांगतो मी आपल्याला. एक माणूस आहे, काय एसी बंद झाला का? समान गुणांची स्थिती ढळली का? बघा, काय उठून बघायचं असलं बघा, मला काय प्रॉब्लेम नाही. अस्वस्थ होऊन ऐकण्यापेक्षा स्वस्थ होऊन. एक माणूस उभा आहे असं समजा, कल्पना डोळ्यासमोर आणा. कळायकरता सांगतोय. त्याच्या कमरेला दोऱ्या बांधलेल्या आहेत, चांगल्या मोठ्या अशा एवढ्या. त्या स्काउट मधल्या असतात ना, माझं स्काउट झालेलं आहे त्यामुळे मला डोळ्यासमोर आहे ती अशी अशी करून एवढा छोटा पिळा करून म्हणजे मारली तर खूप जोरात लागते ती. अशी दोरी, अशी कल्पना करा. तर त्याला बांधताना कसा बांधलाय कमरेला, चांगला मजबूत पहिलवान आहे. कमरेला बांधताना त्याला 1, 2 आणि 3 असे 3 फास टाकलेत कमरेला. आणि बरोबर 120 एवढ्या अंशात ते दोऱ्या बांधलेल्या आहेत. म्हणजे इकडे एक जण ओढतोय, इकडे एक जण ओढतोय, बरोबर मागून एक जण असं ओढतोय. भारत्रिक 36 360 अंश बरोबर समान विभागलेले आहेत. डोळ्यासमोर आणा. आणि समान ताकदीनं 3 जण ओढतायत. कुठं जाईल होतो? स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं तो कुठंच जाणार नाही, कारण समान आहे. सगळीकडनं आलेला जो जोर आहे ना, समान आहे, त्यामुळे कुठंच जाणार नाही. अगदी फार ओढला तर वर जाईल. ही स्थिती आहे ना, गुणसाम्यावस्था म्हणतात. विश्व निर्माण होण्यापूर्वी ही गुणसाम्यावस्था जेव्हा होती तेव्हा त्याला म्हणायचं माया किंवा गुणमाया. पण सत्वगुणाचं आणि रजोगुणाचं जरा दुर्लक्ष झालं आणि तमोगुणाने त्या माणसाला ओढला. असं डोळ्यासमोर आण. ओढल्याबरोबर 2 गुण घेऊन, म्हणजे त्याला तर ओढला जो काय ते परमात्मा तत्व होतं, तो माणूस म्हणजे परमात्मा आहे, ईश्वर आहे बरं का. आणि ते 2 गुण यांना त्या तमोगुणानं ओढलं आणि ईश्वराचं मटेरियल घेऊन त्या तमोगुणाने पहिल्यांदा अवकाश निर्माण केला, स्पेस. स्पेस सगळ्यात पहिल्यांदा निर्माण होतं. आता मी त्याच्यात जर अजून गेलो तर हे 7 दिवस त्यातच जातील, म्हणून पटापट सांगतोय. स्पेसचा गुण आधी निर्माण होतो, ज्याला म्हणायचं शब्द.
आणि मग त्याचा मॅटर निर्माण होतो. शब्दाचा मॅटर काय? शब्द ही प्रॉपर्टी आहे, शब्द हा गुण आहे. आणि शब्दाचा आकार कुठला आहे? अवकाश. मी जे बोलतोय ते तुम्हाला काय ऐकू येतंय? मध्ये अवकाश आहे म्हणून स्पेस. या अवकाशानंतर या त्रिगुणांनी अजून जरा घट्ट व्हायचं ठरवलं, त्यातून वायू निर्माण झाला. त्रिगुणांचं कॉम्बिनेशन म्हणजे पंचमहाभूत आहेत. यानंतर या 3 वायूंनी आपलं 3 गुणांनी अजून घट्ट व्हायचं ठरवलं, त्यातून अग्नी निर्माण झाला. घट्ट घट्ट होत गेले बरं का हे. अजून घट्ट व्हायचं ठरवलं या त्रिगुणांनी, त्यातून पाणी, पातळ पदार्थ निर्माण झाले. आणि त्रिगुण जेव्हा अगदीच घट्ट होतात, त्यात तमोगुण फार राहतो आणि बाकीचे रज आणि सत्व थोडे असतात, तेव्हा त्यातून अशी सॉलिड पृथ्वी, आपण ज्याच्यावर पाय ठेवून चालू शकतो असं तर, म्हणजे चंद्र, फक्त पृथ्वी नव्हे, असं सगळं सॉलिड आकाशातनं जे एस्सॉरेड येतोय आणि आता आपल्याला धडकणार आहे असं आपण वाचतो ना, आणि तो किती वेळा असलाय, कधी नाही तो नाही, त्याचा नेम चुकला म्हणे, असं काय काय. तो जो कोण आहे घट्ट घट्ट जे काही जगात आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, पृथ्वी आहे, आपण सूर्य याच्यावरती पाय नाही ठेवू शकत गुरुवर, तो वायुग्रह आहे. ही पृथ्वी म्हणजे तमोगुणाचा जास्त वापर केलेलं त्रिगुणांचं कॉम्बिनेशन. ही पंचमहाभूत आणि त्रिगुण लक्षात येते का? बघा, हे सगळं निर्माण झालं आणि यानंतर याच्यामध्ये चैतन्य शिरलं. स ईक्षत स लोकानुसृजत. नुसतं हे मी सॉलिड सांगतोय, अशी पृथ्वी निर्माण झाली, असं पाणी. पण ते ऍक्टिव्हेट कधी झालं? पाण्याची आणि पृथ्वीची गाठ पडते आणि वनस्पती निर्माण होतात. त्या वनस्पती खाण्याकरता अनेक देह निर्माण होतात. हरिण निर्माण होतं, वाघ निर्माण होतो, माणूस निर्माण होतो. आणि ते पंचमहाभूतांचंच आहे, म्हणजे त्रिगुण आणि पंचमहाभूत याचंच आहे. असं जरी असलं तरी ते हलतंय ना हो. दगड हलतोय का? म्हणजे इकडून तिकडे जाताना दिसतोय का? शिवाजी महाराज आपण केले मातीचे, असे शिवाजी महाराजांचा पुतळा केला आणि आपण दिवाळीमध्ये किल्ला वगैरे करतो ना, आणि मग त्याच्यावर शिवाजी ठेवतो, संभाजी ठेवतो, तानाजी ठेवतो, सगळे सकाळी जसे ठेवतो संध्याकाळी तसेच असतात की नाही. तो शिवाजी जाऊन काय अफजल खानाला मारत नाही, आपण जो त्या किल्ल्यावर ठेवलेला आहे. पण शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात मारलंय ना. हे ऍक्टिव्हेशन, हे चलन कसं झालं? आपण चालतोय ना, हलतोय, बोलतोय, माझा हात असा हलतोय, तोंडात काहीतरी बोलतोय, विचार करतोय ना, मी आपल्याला विचारायला प्रवृत्त करतोय ना. हे चैतन्य कसं आलं? तर त्या परमात्म्याने हे सगळं बनवलं आणि त्याच्यात तो शिरला. जसं विजेच्या सहाय्यानं अनेक इक्विपमेंट्स तयार होतात. हे जे बल्ब बनलेले आहेत ना, ते विजेच्या सहाय्यानं असलेल्या इन्स्ट्रुमेंटनीच बनलेले आहेत फॅक्टरीमध्ये. पण तो बल्ब आणला आणि इथे लावला की वीजच त्यात शिरते आणि त्याला प्रकाश होते. स्पीकर वगैरे, आता हे सगळे सिस्टीम केव्हा तरी बनली. हा माईक बनलाय, कुठेतरी बनत गेले ना फॅक्टरीत, ते इलेक्ट्रिकनीच बनलंय की नाही. काहीतरी इक्विपमेंट्स त्यांच्याकडे असे आहेत. हे अशा प्रकारे जाळीदार, पहिल्यांदा जाळ्या बनवल्या, पहिल्यांदा साध्या तारा बनवल्या, मग तारा त्या एकत्र केल्या, मग त्या प्रेस केल्या, मग तो बरोबर असा इथं बसेल असा केला. असं झालं ना. तसंच हे बनलं आणि इथे आल्यानंतर विजेचं कनेक्शन त्याला दिल्याबरोबर हे आपल्याला म्हणजे ते वर्क व्हायला लागलं. तसं या पंचमहाभूतातून देह बनतो आईच्या पोटामध्ये आणि नंतर 2.5व्या महिन्यामध्ये तो ऍक्टिव्हेट होतो. वेगळं हार्ट पंपिंग सुरू होतं त्या परमात्म्याच्या यानी. आणि सुरुवात झाल्यानंतर त्याला जे बसवलेले अनेक अवयव आहेत ना, म्हणजे कळवून घेण्याची जी इंद्रिय आहेत त्याला म्हणायचं ज्ञानेंद्रिय, आणि काम करण्याची इंद्रिय आहेत त्याला म्हणायचं कर्मेंद्रिय. काम करण्याकरता पाय लागतात इकडून तिकडं जायला, हात लागतात, वाणी लागते, वाचा, पाणी, पाद, शिस्न, गुद, ह्या 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि चक्षु, घ्राण, त्वचा, श्रवण आणि रसना ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. किती तिखट झालंय बुवा आमटी, हे कशाने कळते आपल्याला? जिभेने कळते. एसी बंद आहे वाटतं, झाला वाटतं सुरू. हे कशाने कळतं? त्वचेने कळतं. स्पर्श नावाचा गुण कशाने कळतोय? रूप नावाची गोष्ट कशाने कळते? चक्षुने कळते. चक्षु नावाचं ज्ञानेंद्रिय आपलं नेत्र नावाच्या गोलकात आतनं बसवलेलं आहे. गोलक आहे फक्त डोळा,
डोळे व्यवस्थित असतात पण दिसत नाही बघा काही लोकांना. सगळं चांगलं आहे म्हणाले तरी दिसत नाही का? चक्षु नावाच्या इंद्रियाचा आणि नेत्र नावाच्या गोलकाचं डिस्क म्हणजे ते कनेक्शन मोडलेलं असतं काहीतरी. अजून अवघड नको करायला. आणि आता समर्थ सांगतायत रूप नावाचा विषय भोगण्याकरता चक्षु नावाचं इंद्रिय जे बसवलेलं आहे त्याच्याकरता रूप नावाचा जो काही अनुभव आहे तो खरा असणार आहे की नाही. समर्थांची ओवी काय आहे? अविद्येने अविद्या देखिली. त्वचेनी जर तुम्ही रूप पाहायला गेला तर दिसणार आहे का? लक्षात येत आहे ना? बघा फक्त डोळे नाही आहेत, एखादा मनुष्य आंधळा आहे, त्याच्याकरता रूप नावाचा विषय आहे का? एखाद्या माणसाला बधीर झालेला आहे, त्याला कुष्ठरोग झालाय, त्याच्याकरता स्पर्श नावाचा विषय आहे का? नाही का? ती सेन्सेशनच संपतो. एखादा मनुष्य बहिरा आहे, त्याच्याकरता शब्द नावाचा विषय आहे का? म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या सहाय्यानं पंच अशा विषयांचा अनुभव घेण्याची सिस्टीम परमेश्वराच्या त्या व्यवस्थेने लावलेली आहे. पंच ज्ञानेंद्रिय नसतील तर त्याच्याकरता पंच विषय आहेत का? बोला. आता विश्व निर्माण होण्यापूर्वी पंच विषय होते का? पंच ज्ञानेंद्रिय होती का? म्हणजे नाटकातली कामं चालली आहेत ही सगळी. हाही नाटकातला आहे बघणारा आणि अनुभवणाराही नाटकातला आहे. आणि म्हणून ते खरं आहे असं आपल्याला वाटतंय. आपण नकळत साक्षीभाव सोडून आपण म्हणजे वेदांतातला शब्द आहे उपाधी पक्षपाती जेव्हा प्रतिबिंब होतं त्यावेळेला प्रतिबिंबाचे गुणधर्म बाजूला पडतात आणि उपाधी जी आहे म्हणजे उदाहरण सांगतो, चंद्राचा प्रतिबिंब जर पाण्यात पडलंय आणि पाणी झुळझुळ वाहत आहे तर चंद्र हल्ल्यासारखा वाटतो की नाही? चंद्र हल्लाय का? नाही ना हल्ला चंद्र. मग हलतोय असं का वाटतो? ज्यात पडलाय ते हलतंय. आता आपण या ज्ञानेंद्रियात पडलोय. खूप मी सोपं करून सांगतोय बरं. आणि या ज्ञानेंद्रियांच्या द्वारेच विश्वाचा अनुभव घेतोय. ज्ञानेंद्रियांच्या बाजूला वा, झोप लागल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि मनापासून बाजूला वा, समाधी लागल्याशिवाय राहत नाही. बाजूला व्हायचं आपण विसरलोय. आपल्याला खेळायकरता ही व्यवस्था दिली होती. खेळायकरता व्यवस्था दिली. आता खेळ खेळासारखा करायला पाहिजे ना. असं आहे, खेळात जर आपल्याला काही भाग घ्यायचा असेल ना तर थोडं आपल्याला लिबरली म्हणजे थोडासा मोकळेपणा द्यावा लागतो. म्हणजे 1.5 बॅटमध्ये खेळा असतं की नाही, तेवढं तर फुटवर्क करता. तसं आपल्याला या शरीरात आल्यानंतर थोडंसं आपल्याला दिलं की कर स्वतंत्र विचार. पण आपण गंमत कशी केली? स्वतंत्र विचार कर कर म्हणत आपण या देहामध्ये इतके इन्व्हॉल्व झालो. मी याला नेहमी दृष्टांत देतो. पिक्चर बघताना माणसं केवढी इन्व्हॉल्व होतात बघा ना. पूर्वीच्या काळी म्हणजे मला माझं लहानपण आठवते, नवीन टी व्ही आला होता आमच्याकडे. ज्यांच्याकडे टी व्ही होता, आमच्याकडे तर नव्हता, पण ज्यांच्याकडे जायचं अगदी पुढं बसायचो, लहान लहान असं अगदी बसायचं. आणि ते सगळं अप्रूप होतं, नवीन होतं. 30-40 वर्षापूर्वी, 45 वर्षापूर्वी खूप अप्रूप होतं. आणि अगदी पुढं बसायचं. आणि मग ते ब्लॅक अँड व्हाईट असायचे पिक्चर पूर्वीचे. आणि सुरुवातीला अमुक तमुक काय 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 काय, नंतर तो व्हिलन येतो. मग तो व्हिलन नाही आला तो साप बीब यायचे पूर्वीच्या काळी. आता त्यांनी साप बीब काढून टाकले, डायरेक्ट स्वतःच येतात. मग त्या हिरोईनला बांधलंय, आठवलं ना तुम्हाला? असं बघा, काही आठवत त्यातलं. मग इतका तो खिडकीतनं असा साप आला, आपलं असं व्हायचं, आठवलं का? उपाधी पक्षपाती होणं म्हणजे काय? आणि इतक्यामध्ये अशा पद्धतीनं तो चावणार किंवा तो व्हिलन त्या स्त्रीवरती, कोण जी हिरोईन आहे तिच्यावर बलात्कार काय जे असेल तो प्रसंग करणार. इतक्यात वरून कुठून तरी धर्मेंद्र यायचा आणि असा दोरीवर आला की डिशूम. आपल्याला अनपेक्षित तो पडला की आपण इकडून म्हणायचो खुर्चीवर बसलो तर हाण हाण हाण. हे सगळं खोटं आहे की नाही? रेकॉर्डिंग झालेलं आहे की नाही पूर्वीचं ते? पण नकळत आपण या शरीरामध्ये येऊन इतके इन्व्हॉल्व झालो, चित्रपटाचा आनंद घेतच नाही आहोत आपण पक्षपाती झालो. कुठली तरी बाजू घेतो आपण एन्जॉय नाही करत आहे क्रिकेट. एक जण क्रिकेट खेळत बघत बसला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांची मॅच चालली होती. न्यूझीलंडवाल्यांनी एक सिक्सर मारली की वा 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 म्हणायचा. ऑस्ट्रेलियावाल्यांनी त्यांचा क्लीन बोल्ड काढला की वा वा म्हणायचा. एक जण म्हणला, तुम्ही
तुम्ही ऑस्ट्रेलियाचे का न्यूझीलंडचे? तो म्हणला मी क्रिकेटचा आहे. चांगल्या प्रकारे बॉल टाकला तरी मी आनंद घेतो आणि चांगल्या प्रकारे सिक्सर मारली तरी मी आनंद घेतो. मी क्रिकेटचा आनंद घ्यायला बसलोय. महाराज ते सांगतायत सोपं करून, खेळा आईचा प्रपंच मानावा. सुख आलं तरी खेळ आहे आणि दुःख आलं तरी खेळ आहे, कारण खेळच आहे ना तो. नाथांना नाही वाईट वाटत त्यांचा मुलगा भांडून गेला हरिपंडित, तर व्यवहार म्हणून जे वाटायचं ते वाटलंय. पण नाथांचा मुलगा जेव्हा भांडला म्हणजे काय, नाथांचं मराठीत पुराण सांगणं, नाथांचं कुणाकडेही जेवायला जाणं, प्रत्येकाशी प्रेमानं वागणं, पाठीवरनं हात फिरवणं, त्यांना काही निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं. झोपडीत जेवायला गेले नाथ महाराज त्या एका घरी. असं आहे, हरिपंडिताला आवडायचं नाही. हरिपंडित ते काशीला जाऊन हायर एज्युकेशन घेऊन आला होता नाही का. अमेरिकेत वगैरे मुलं जाऊन आली की त्यांना आपले आई वडील जवळपास मूर्ख वाटायला लागतात बऱ्याचदा. किती साधे राहता तुम्ही असं त्यांना, त्याचा इतका प्रभाव होतो. सगळ्यांना होतो असं नव्हे, पण तो म्हणला नाही हे चालणार नाही, तुमचं मराठीत पुराण सांगणं मला नाही आवडणार. ज्यांना काही वेदांताची गरज नाही त्यांना तुम्ही तो सांगताय म्हणाला. ते म्हणले अरे मी प्रेरणा परमेश्वर देतोय. काय नाथांची ओवी आहे का भागवतातली. म्हणून पूर्वी कलई केलेली पितळेची पातेली असायची, लक्षात घ्याल. जड असायचं ते. आता आचार्याला त्रास होणारच आहे, पण जेवणारा महत्वाचा होता. पूर्वी कागदाच्या प्लेट नव्हत्या, घाटणाऱ्याचा विचार. वाढताना इतका मोकळा भात करतात, वाढायला सोपं जावं म्हणून. विचार करून ठेवायचा कसं होतं पूर्वी आज काय, का तब्येत ती बिघडतायत. घासायला नकोत भांडी म्हणून ती ह्याचे काय ते यूज अँड थ्रू. ते परवा मला एकाने डॉक्टरने पाठवलंय की त्याच्यामध्ये असणारं जे प्लॅस्टिक चिकटवणारं द्रव्य आहे ना, ते कॅन्सर करता कारणीभूत ठरणार आहे म्हणून. आपण पाहिला असेल तो व्हिडिओ. मला सांगायचं कारण काय, असं वाढायला स्वतः गिरिजाबाई आल्या, नऊवारी साडी नेसलेली, सोवळं म्हणजे स्वयंपाकाचा वेगळा ड्रेस असा विचार करा. आणि भात वाढलाय, अमुक वाढलंय, वरण वाढलंय. मग तूप सगळ्यात शेवटी वाढायचं. भातावर डायरेक्ट तूप वाढायचं नसतं. भातावर डायरेक्ट तूप फक्त श्राद्धा दिवशी वाढायचं असतं बरं का. भातावर वरण, आमटी, काहीतरी दुसरं पाहिजे मग तूप वाढायचं असतं. हल्ली हे सुद्धा सांगायची वेळ आली हो. टेकवून वाढायचं नसतं. वाढताना 1 इंचावरनं वाढायला पाहिजे. स्टरलायझेशन आहे हे. मी मुंबईमध्ये हे बोलत होतो, भागवत विषय चालला होता. तर ताज हॉटेलचे मुख्य वाढणारे आले होते कीर्तन प्रवचनाला. ते मला भेटायला आले. म्हणले बुवा कुठं आहे. म्हणलं बघा मंत्र की कसं वाढावं. ते म्हणले कमाल आहे, आम्ही हेच शिकवतो ताज हॉटेलमध्ये. ते जे डोक्या बिक्याला बांधलेलं असतं ना प्लास्टिक, त्याच्या त्या चिमट्यानी वाढतात बघा, ते 1 इंचावरनं टाकतो म्हणले आम्ही. म्हणून तरी ऐका ताजवाल्यांचं. तुम्ही इथलं नाजबूत नाही ऐकलं तरी चालेल म्हणलं. हे उपयुक्त आहे म्हणून बोलतोय बरं बाळानो. हल्ली पोळी टेकवायची पद्धत आहे, भाजीचा चमचा टेकवायची पद्धत आहे. नाही टेकवू, कारण आधीच्याची जर लाळ लागली असेल तर ती त्या चमच्याला लागते आणि तुम्ही मुख्य बादलीत घालून ढवळून दुसऱ्याला प्रसाद देता त्याचा. मला टोचून बोलतोय मी, पण यात काही मला तुमच्याकडे जेवायला यायचं नाहीये. आपल्या घरामध्ये सोवळं असावं. कुठल्याही जातीचा मनुष्य असो त्यांनी सोवळं पाळलंच पाहिजे. सोवळं म्हणजे स्ववलय. आणि अशी वाढायला गिरिजाबाई आल्या. मुद्दा चाललाय अविद्येने अविद्या देखील वाढलं. आणि तूप वाढताना हरिपंडित नाहीये. डोळ्यात पाणी येणारच आहे वाईच्या. टचकन डोळे पाणावलेत. चालेल. आणि सकाळपासून स्वयंपाकापासून डोळ्यात पाणी होतच, पण आता आवरू शकल्या नाहीत. आणि डोळ्यातनं पाणी टचकन असं खाली पडलं, जमिनीवर पडलं. वाढताना ताटात नाही पडलं, जमिनीवर डोळ्यातनं पाणी पडलं. नाथांनी पाहिलं. सारवलेल्या जमिनी असल्या ना की थेंबर पाणी जरी पडलं तरी दिसतं बघा. फरशीवर दिसत नाही. फरशीवर आपण पडलो की कळतं इथं पाणी होतं वाटतं. शिवरंजनी चालेल. काय नाथांचा प्रपंच आहे. खेळा ऐसा प्रपंच मानावा याकरता बोलतोय मी. व्यावहारिक जे दुःख असतं त्या दुःखाचं फिलिंग नाथांना नसेल का. जे जगावर प्रेम करतात आपल्या मुलावर प्रेम नसेल का त्यांचं. बोथट भावना झालेल्या नसतात संतांच्या किंवा अधिकारी लोकांच्या.
त्या कधी वापरायच्या आणि आपली रिॲक्शन कशी सुसंस्कृत असली पाहिजे, आपली प्रतिक्रिया, याबद्दल ही मंडळी सावध असतात. मग या खेळामध्ये तो गावाला गेलाय, गिरिजा दुःखी आहे, म्हणजे मला पण बॅटिंग करायची. आता माझा रोल काय काय डोळ्यात पाणी आलंय, झालंय सगळं घरात चांगलं आहे, इतका काय मुलगा करता. आजचा असता तर आज लगेच भडकला असता की नाही नवरा. म्हणजे त्यात सुद्धा खमंगपणा असेल तर काय म्हणाले असतील नाथ महाराज, गिरिजे किती वाईट बाप आहे ना ग मी. माझा साधेपणाचा हट्ट मी सोडला असता तर हरिपंडित गेला नसता गावाला. तुझ्या डोळ्यातनं पाणी यायला कारणीभूत मी असा आहे, हे आहे ना ग, क्षमा कर मला. काय नवरा असेल हो. म्हणून प्रवचन कीर्तनाला नवरा बायको दोघांनी जावं बरं का. परमार्थ नंतर होतो, आधी प्रपंच नेटका करतात दासबोधवाले किंवा कुठलाही. या पद्धतीनं घरात बोलणं असावं की नाही. मग गिरिजाबाई कशा असतील. आता काय बोलून उपयोग आहे, बैल गेला असं नाही म्हणत. गिरिजाबाई म्हणतात, नाही नाथा, माझ्या मुलाला मला संस्कार देता आले नाहीत. सर्वत्र असणारा परमात्मा तुम्ही पाहता, हे मी माझ्या मुलाला कन्व्हिन्स ज्याला म्हणतात ते करू शकले नाही. मी त्याला समजावून शकले नाही. मी त्याला संस्कार देण्यात कमी पडले म्हणून तो निघून गेला. आणि म्हणून तुम्ही पण दुःखी आहे, तोही दुःखी आहे, मी कमी आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलंय. चांगलं किती खेळू, खेळा ऐसा प्रपंच मानावा. मला खेळायचंय, आय एम प्लेइंग. मग किती चांगला शॉट मारू का बीट होऊ, कारण चेंडू येणारच आहेत मला बीट करण्याकरता. मी माझा तोल सोडावा, मी माझा ताल सोडावा. नाही का, हे नाही का एकेकाला धरून आपटू शकतात. मागं पुढं गेले की कुठं गेलं, तो जर पुढं बघून गात असेल त्याला कळलं नाही तर गेली सम. मग लोक आनंद घेतात, त्याचा एक वेगळा आनंद असतो. असा अखंड संसार चालू आहे, लक्षात घ्या. समर्थ सांगतात, म्हणून व्यवहारामध्ये आपली भूमिका आहे, त्या भूमिकेला न्याय देत राहावं, पण पक्क समजून घ्यावं की ही अत्यंत तात्पुरती भूमिका आहे. मी कुणाचा मुलगा नाही, मी कुणाची बायको नाही, मी कुणाची आई नाही, मी कुणाचा काहीच नाही, मी देहाचाच नाहीये. हे नाटकातलं काम त्यांचं परस्पर चाललेलं आहे, माझा काही संबंध नाही याच्याशी. समर्थ हे वारंवार सांगतात, अस्तीचा देही मांसाचा डोळा, पाहेन म्हणे मी ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. ज्ञानेंद्रियांच्या साह्याने आणि या देहाने ते शाश्वत परब्रह्म तत्व जाणेन, ताडेन असा गैरसमज काढून टाकावा. डोळ्यांनी फक्त रूपच अनुभवू शकतो, कानाने फक्त शब्दच अनुभवू शकतो, त्वचेने फक्त स्पर्शच अनुभवू शकतो. डोळ्यांनी आपण नाही किती तिखट झाली आमटी बघू शकतो, कळू शकतं का. हल्ली तांबडं घालतात बघा, ते तांबडी पावडर मिळते, कलर मस्त झणझणीत रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. असं वाटतं काही नाही, कसलं काय नाही, गोड इतकं गोड घातलेला असतो त्यात. म्हणजे डोळे आपल्याला धोका देऊ शकतात. जीवच सांगते कसं झालंय. आणि याचा नीट अनुभव घ्यावा. समर्थ सांगतात, यासाठी खूप नीट विचार करावा लागतो. यानंतरचा पुढचा 6व्या दशकातला 9वा समास आहे सार शोधन. म्हणजे इम्पॉर्टंट जे आहे ना ते आपल्याला ग्रास्प करता आलं पाहिजे, सार शोधन. आणि ते विचारानेच जमतं, नुसते कष्ट करून मोठा होत नाही. समर्थांची छान अप्रतिम ओवी आहे, गुप्त असणारं जे धन आहे ना ते धन त्याच लोकांना कळतं ज्यांच्याजवळ ही दृष्टी आहे. पूर्वी नाही का पायाळू लोक वगैरे असायचे ना, म्हणजे पायाकडनं जन्माला आलेले, त्यांना बरोबर कळायचं इथं पाणी आहे. आपल्याला नाही कळत, सगळ्यांना नाही कळत. म्हणजे तसं आपण नेमका विचार करायला गेलो, सूक्ष्म विचार करायला गेलो की मग त्या विचाराची म्हणून एक बैठक तयार होते, प्रॅक्टिस होतं विचारांचं. आणि सूक्ष्मामध्ये आपल्याला बुद्धी नेता येते. किती सूक्ष्म विचार करावा, विश्व निर्माण होण्यापूर्वी काय असेल बरं तत्व, इतका सूक्ष्म विचार करावा. नुसतं भरपूर कष्ट नाही का. माणसं प्रदक्षिणाला जातात, अमकी प्रदक्षिणा तमकी प्रदक्षिणा, कष्ट अमक्या, ते सगळं करा, फिजिकल लेवलला ते करू नका असा अर्थ नाही, पण त्याचा परिणाम शुद्ध विचारामध्ये झाला पाहिजे. समर्थांची ओवी आहे, नुसतं देहानं कष्ट करण्याने आपण मोठे होत नसतो.
मी एक प्रश्न विचारतो आपल्याला, ही इमारत आहे, ही इमारत कोणी बांधली हो? कुठल्या तरी बिल्डरनी बांधली. जाणार कसे? घरी आंघोळ करता येऊ शकते की नाही तीच? मंत्र म्हणा, पाण्यामध्ये जानवं बुडवा किंवा पाण्यामध्ये असं 2 बोटं बुडवा आणि म्हणा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. बरं का, गंगा गंगेतियो ब्रूयात योजनानां शतैहि अपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकम स गच्छति. या मंत्राला काही अर्थ आहे की नाही? व्यासांचे श्लोक आहेत हे. तुम्ही जा किंवा जाऊ नका मुद्दा नाही आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे का मुद्दा आहे? मी नाही गेलो की कोणाला तरी एकाला जायला मिळालं की नाही? बरं, हे आळशीपणा म्हणून नाही गेलो ना मी, असं नाही ना, तेही बघायला पाहिजे. म्हणून समर्थांची अप्रतिम ओवी लक्षात घ्याल. जर आपल्याला सूक्ष्म, नुसतं देहानं कष्ट करायचे नाही आहेत, वेळ आली तर ते करू, पण सूक्ष्म विचार करायचा असेल तर समर्थांची ओवी लक्षात ठेवायला. आपण एवढी ओवी पाहूनच पुढे जाणार आहोत. सारशोधन चाललंय. महत्वाचं इम्पॉर्टंट जे आहे ना तेवढंच आपल्याला ग्रास्प करायचं आहे. समर्थ सांगतात, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न त्यागिता न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय. आईन्स्टाईनने केलंय काय? E=mc² च्या करता बसून विचार केलाय ना. न्यूटनने केलंय काय? ओपनहायमरने केलंय काय? अभ्यास तर केला पण बसून विचार केला. युरेका युरेका म्हणजे काय? विचारच आहे ना. रात्रभर तो विचार करत राहिला, आंघोळीला गेला आणि जेव्हा तांब्या बुडवला, जेव्हा ते बाहेर आलं पाणी, तेवढा आकारमान त्यात बुडवल्यावर तेवढं पाणी बाहेर येतं. युरेका, तसंच नागवा पळत सुटला ना. आर्किमिडीज ना, काय नाव त्याचं, त्यांनी केलं काय? रात्रभर विचार करत होता तो. माणसाला विचार सोडून बाकी सगळं पाहिजे असतं. जर त्याला जर मी जर अशी गोळी काढली, अध्यात्माची गोळी मिळेल, किती गोळ्या खपतील माझ्या? त्याला सगळं असं मशीनवर टाकून द्यायचं. हल्ली घरामध्ये मशीन लावलेली असतात अनेकांच्या घरात बघा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. ते मशीन तिथे लावून देतात आणि हे टीव्ही बघत असतात बाहेर. प्रश्न मोक्ष कोणाला आहे? समर्थ सांगतात हे करू नका. ते ठीक आहे, म्हणजे शरीराने कष्ट करू नका, जप करू नका, मुद्दा नाही. विचार करा की कोणी केलं हे निर्माण. माझ्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चाललंय माझ्या इच्छेनं चाललंय का? मी जन्माला माझ्या इच्छेनं आलोय का? मी मरणार माझ्या इच्छेनं आहे का? श्वासोश्वास माझ्या इच्छेनं चाललेत का? गेलेला श्वास परत आत आला, नाही आला तर काय? नाही झाला समजा तर काय करणार? नाही, दुसऱ्याला ते TPR काय द्यायला लागतं? फू करून देतात ना. हा, CPR. हा, कोण करतोय हे? कुणाच्या इच्छेने लंग्स वर्क होत आहेत. अखंड हार्ट चालू आहे की नाही? जन्माला आल्यापासून चालूच आहे. एक जण परवा इतका धावत होता, त्या हार्ट पासून मेसेज आला त्याला, तू थांबतो का मी थांबू? काय संस्था आहे तो या शरीरामध्ये? रक्ताभिसरण संस्था आहे, श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे. या संस्था कुणाला विचारून चालल्यात? तुकोबांचा अभंग आहे, तर यानं नुसतं गप्प बसवणं बरं नाही. निसा ग ग म ग म प म प ग म ग सा रे सा नि सा ग म प नि सा सा नि दा प म रे रे सा. काय म्हणाले तुकोबा? विचार हा करावा, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची या सत्ते.
अशी सिस्टीम कुणी बसवली आहे? 9 महिन्याचे आपण झालो, आईच्या पोटात होतो, डॉक्टर म्हणले अहो त्या पोराला डोळे बसवून द्या बरं का, आईच्या पोटात असताना. असं काही आहे? बायबलमध्ये हा विषय येतो. केनोपनिषदाचाच विषय आहे बरं का. केन नावाचा उपनिषद आहे. ही हू प्लांटेड आवर आईज कॅन नॉट सी. येशू ख्रिस्तांचं नवीन कराराचं बोलतो मी. ज्यानं डोळे प्लॅन्ट केले त्याला दिसत नसेल, ज्यानं कान प्लॅन्ट केले त्याला ऐकू येत नसेल, ज्यानं त्वचा प्लॅन्ट केली त्याला स्पर्श कळत नसेल, ज्यानं आपल्याला आपल्या भावना दिल्या त्याला आपल्या भावना कळत नसतील. काय असेल ते तत्व? विचार रोज करावा. तुकाराम महाराज सांगतात, देखावी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन, तयाचे भजन, तयाचे भजन, सुको नका चुको नका, चाले हे शरीर शरीर, चाले हे शरीर. म्हणून पूर्वीच्या काळी हा श्लोक आपल्या पर्वच्यामध्ये म्हटला जायचा. पर्वच्या म्हणजे संध्याकाळी मुलांना बसवायचं ना, हातपाय तोंड धुवा, चला बाळानो शाळेत ना आलात का, बसा देवासमोर आणि म्हणा शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. डोळ्यानी बघतो ध्वनी परिसितो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस साखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती ती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरोन उठतो, ही ईश्वराची दया. याचा विचार करा. समर्थ सांगतात त्या देवपणाचा, त्याला देव म्हणा. या शरीराला म्हणजे सगळ्या शरीराला, मुंगीच्या शरीराला, अमिबाच्या शरीराला, ब्रह्मदेवाच्या शरीराला चालवणारं जे कोण आहे ना, त्याचा विचार करा. आणि याला सारशोधन म्हटलंय. देह पाहिलं की या देहाला चालवणारा कोण आहे याचा विचार झाला पाहिजे. देहाचा विचार आपण अवास्तव करतो, देहाला चालवणाऱ्याचा विचार कमी करतो. उपाधीचा विचार, देह म्हणजे फक्त वरचं टोपण आहे हो. एकच परमात्मा, हिच्यात जो आहे ना तोच त्याच्यात आहे, तोच ह्याच्यात आहे, तोच ह्याच्यात आहे, तो राम उभा आहे त्याच्यातही तोच आहे. तिथून तो वर्क होतोय की नाही आपल्याला कळत नाही, कारण आपण इतक्या ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला अभ्यास नाही केलेला. तो प्रल्हादाचा झाला होता म्हणून खांबातनं नरसिंह प्रकट झाली की नाही. विचार करून बघा हे कसं काय होय. समर्थांची आरती आहे आत्माराम नावाच्या देवाची, म्हणजे आत्मारामाची. नाना देही देव एक विराजे. पण त्या वेगवेगळ्या आहेत, प्रकाश एक आहे की नाही. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गती माझे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. 12 ज्योतिर्लिंगातून प्रकट होणारा एकच परमात्मा आहे. तोच तिरुपतीतून प्रकट होतो, तिरुपतीतून तोच महालक्ष्मीतून प्रकट होतो, आणि तोच आपल्या घरातल्या देवातनं प्रकट होतो. लालबागच्या गणपतीमध्ये विशेष काही आहे ना, आपला गणपती बिचारा गरीब आहे असं नाहीये. चालले लालबागला सगळे सेल्फी त्याच्याबरोबर. मला काही त्या गणपतीचा अपमान मी कोण करणार. विचार करावा घरातल्या गणपतीत त्यात फरक काय हो. जो सारसबागेत आहे, जो दगडूशेठमध्ये आहे, तोच माझ्या घरात आहे. एकदा असं पक्क करून टाकावं म्हणजे माणसं फरफटली जात नाहीत. आपण असे फॅडिस्ट झालोय बघा. सगळे चालले की हेही चालले. तुमची ड्युटी असेल तर जा. आता गृहमंत्री आले होते मध्यंतरी, त्यांची ड्युटी आहे तेवढे भक्त जोडून ठेवायचे कार्याशी. ओके, नो प्रॉब्लेम. कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. आणि याला सारशोधन म्हटले. सारशोधनचा फार आग्रह आहे बरं का समर्थांचा. समर्थ म्हणतात रुटीनचे तुम्ही परमार्थी होऊ नका. 4 लोक पोथ्या पुराण वाचतात, मठ मंदिरात जातात, तुम्ही पण चालले नाही. तुम्ही वेगळे असा, स्वतंत्र असा. असा विचार करणारेच मोठे झाले.
ॲपलचं ते निर्माण केलं एकानंच, वापरतोय आपण सगळे, वापरणारे सगळे आहेत, निर्माण करणारा कोण आहे असा विचार करावा. आणि ते सांगतात. आणि यानंतर पुढचा 10वा समास जो आहे, इथे 6वा दशक पूर्ण होतो. त्या समासाचं नाव आहे अनुर्वाच्य निरूपण. अनुर्वाच्य म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही असं ते परमात्मा तत्व आहे. बोलल्याशिवाय कळत नाही, पण बोलल्याने कळत नाही, म्हणजे पूर्ण होत नाही बोलणं. बोलण्याने कळलं असं होत नाही. बोलण्याने मी विचारप्रवण करू शकतो, आपल्याला विचार करायला प्रवृत्त करू शकतो. पण मी बोललो आणि तुम्हाला कळलं, बोलणाऱ्याला तरी कुठं कळलंय? तो कळण्याकरता बोलत असतो. कळेपर्यंत बोलत राहायचंय. शुकदेव यांनी मुक्त झालेत आणि कळेपर्यंत ऐकत राहायचंय. राजा परीक्षित त्यांनी मुक्त झालाय. विचार करावा पुन्हा पुन्हा की बोललो मी, शब्द बोललो, गोड असा शब्द बोललो, साखर असा शब्द बोललो मी. कळलं का तुम्हाला? साखर असा शब्द बोलल्यानंतर तुमच्या ज्ञानेंद्रियाला, जिभेला साखरेचा अनुभव आला का? बोला. कानाद्वारे तुम्ही फक्त विचार केलात. ज्यानं खाल्ली नाहीये साखर त्यानं काय करायचं? कशी असते? अरे म्हणलं गोड असते. गोड म्हणजे काय? म्हणजे तिखट नसते. मग आवळाही तिखट नसतो, आंबट नसते, मीठही आंबट नसतं. समर्थांनी उदाहरण दिलं इथे, मुक्याने गुळ खाल्ला. मुक्या माणसाला गुळ दिला खायला? भैरव पाहिजे आपल्याला. एक मध्ये नीट ओवी ऐका. मुक्याने गुळ खादला म्हणजे हाणला. पूर्वीच्या काळी एवढाच द्यान तेवढाच द्यान वगैरे डाएट वेट नाही, खणखणीत खात असत माणसं, भरपूर काम करत असत. खाल्ला. त्याला विचारलं कसं झालं? नवीन होता केलेला त्या गुळाचा कारखाना. स्वतःच्या घरी एक जण आला, त्याला शब्दबद्ध करता येईल का? जो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे तो शब्दबद्ध करता येत नाही असा मुद्दा इथे सांगतात. म्हणून समासाचं नाव आहे अनुर्वाच्य निरूपण. सा सा रे ग म प ध नि सा, लगेच झटकन आलं पाहिजे. ख्याल नाहीये, अर्ध्या मिनिटात सगळा राग आला पाहिजे, नाहीतर वेगळा येतो. अमृतरायांचं पद आहे बरं का ह्याच्याकरता. ते म्हणाले कसं सांगू मी हो तुम्हाला? ते जे काय तत्व आहे शरीराला चालवणार, सारशोधनचं स्पष्टीकरण पुढे सांगतायत. ते जे काय आहे ते सांगता नाही येणार रे. म्हणून काय म्हणतात अमृतराय? कस बोटान दाखवू तुला, 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 कस बोटान दाखवू. याला म्हणतात परब्रह्म, याला म्हणतात जाणीव, याला म्हणतात ईश्वर. हे कसं सांगू? पण असं म्हणताना इकडे पण आहे ना. असं जेव्हा करतो त्यावेळेला फक्त तिकडे असा अर्थ होतो. कस बोटान दाखवू तुला, कस बोटान दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला, घे अनुभव गुरुच्या मुला, गुरुच्या मुला, गुरुच्या मुला, कस बोटान दाखवू. असं कसं सांगणार? समर्थ आधी प्रश्न उपस्थित करतात, असं कसं सांगणार? अहो, समर्थांची परीक्षा बघायला शंकराचार्यांच्या परंपरेतला एक शिष्य चाफळला आला होता एकदा. घडलेली घटना आहे. पण त्यानं कळलं की इथे
साधू राहतो असं गोसावी आहे, 1100 मठ स्थापन केले. आचार्यांनी 4 मठ स्थापन केले, द्वारकापीठ, शृंगेरी पीठ, जगन्नाथपुरी, नाही का. तसं समर्थांनी 1100 स्थापन केले. आणि समर्थांचा मठ म्हणजे अर्धी तालीम. मारुतीची समोर प्रतिमा, पोरांनी व्यायाम केला पाहिजे असा होता महापुरुष तो. तब्येत ठणठणीत पाहिजे, मरेपर्यंत तब्येत ठणठणीत पाहिजे. उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, ऐकू येत नाही, हे त्यातलं जीवन आहे. प्रारब्धाने एखादी गोष्ट आली तर सोडून द्या, तुमच्या आळशीपणाने येऊ देऊ नका, समर्थ म्हणाले. आणि वेदांताचे फार अभ्यास. अहो समर्थ, मी बोललो ना की अशी पर्सनॅलिटी, वेगळं जायचंच कारण नाही. सुपर मार्केट आहे समर्थ म्हणजे. तुमचं शरीर कसं असलं पाहिजे, तुमचे डोळे, तुमचे दात स्वच्छ असले पाहिजे, समर्थाने लिहिले तो. 400 वर्षापूर्वी समर्थाने, बरे दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन घाणेरडे बाण असावे. आपले कपडे नेटके असले पाहिजे. समर्थांच्या दासबोधात उभे आहेत. कसले तरी घाणेरडे कपडे, कपडे चांगले असतात पण नेसताना आकडे तिकडे नसतात. आणि हल्ली ते फाडून नेसायची पद्धत आहे, फाडतात. त्या न्यूयॉर्कला गेलो तुम्ही, एक दिवस त्यांना म्हटलं मला नुसतं फिरायचं न्यूयॉर्कला, तुम्ही मला सकाळी 7ला सोडायचं आणि संध्याकाळी न्यायचं, मी बिंदास फिरणार कुठेही, माझ्याकडून पासपोर्ट वगैरे सगळं आहे. म्हणजे काही कोणी विचारलं तर 19लाही गेलो होतो, आता परवाही गेलो होतो एकदा. म्हणजे एक्सपोजरमध्ये फरक आपल्याला काय, नेमकं तो चेंडू पडतो कुठं 31 डिसेंबरला मला माहिती पाहिजे हो. मला तिथे सिगारेटचा भयंकर त्रास झाला, म्हणजे इतका सफोकेशन होत होतं, तेवढाच वास सगळीकडं. असो, मला त्यांची काही निंदा नाही करायची, मी कोण निंदा करणार. तिथे मी एक दुकान पाहिलं, $100 अप्रतिम अशी पॅन्ट जीन्सची, आणि शेजारी $400 फाडून मिळेल असं दुकान होतं. अजूनही आहे. समर्थ सांगतात नाही, कपडा नेटका असला पाहिजे, तो स्वच्छ असला पाहिजे. असं सगळ्या स्तरामध्ये आहे समर्थांचं. समर्थ उत्तम तिरंदाजी करत असत, समर्थ उत्तम घोडा फेकत असत, म्हणजे रायडिंग ज्याला म्हणतो ना, अप्रतिम. म्हणजे शिवाजी महाराजांच्या घोड्यांची परीक्षा, त्यांच्या सरदारांच्या घोड्यांची परीक्षा समर्थ घेत असत, असं बखरीत वर्णन आहे. दसऱ्याला जेव्हा यायचे महाराज, समर्थांची भेट व्हायची जेव्हा पॉसिबल आहे, तेव्हा ते प्रत्येक घोड्याची परीक्षा रपेट मारून घ्यायचे. आणि ज्या सरदारांना मेंटेन केला असेल घोडा, त्याला इन्क्रीमेंट मिळत असे तिथे, असं वर्णन केलंय बखरीत. हे सगळं ऐकलं त्या शंकराचार्यांच्या शिष्याने. वेदांत यांना कळतो का म्हणले, कसं बोटानं दाखवू तुला करता बोलतोय बरं हे. म्हणून तो चाफळला आला, उतरला होता कुठेतरी, पण त्यानं आपल्या शिष्याला, शंकराचार्य परंपरेतला कोणीतरी अधिकारी साधू होता, एक चांदीची वाटी दिली आणि समर्थांकडे ते आपल्या शिष्याला पाठवलं चाफळला. आणि त्यानं म्हणा ब्रह्म भरून मागितलंय, ब्रह्म नावाचं तत्व भरून मागितलंय. समर्थांनी नमस्कार केला, अरे काय या बसा, काय तुमची सेवा करू, धान्य घ्या, कोरडा शिधा घ्या आमच्याकडनं. ठीक आहे, तो द्याच. या वाटीत ब्रह्म मागितलंय गुरूंनी, चांदीची वाटी मोठी, ब्रह्म ते तत्व, परमात्मा तत्व, जे आपल्या सारशोधन, मगाचा मुद्दा, शरीराला चालवणारं, हलवणारं, बोलवणारं, ते सर्वत्र सदा आणि सम. ही ओवी लक्षात ठेवा बाळांनो. देव कुठं आहे म्हणून सर्वत्र सदा सम, ज्ञानोबांची ओवी आहे. मूर्ती ही त्याच्यापर्यंत जायची आपली भावनिक व्यवस्था आहे फक्त, हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणी तुम्हाला क्रॉस करायला लागला आयुष्यात, तर तुम्हाला माहिती पाहिजे कुठं आहे देव, दाखवा. ज्याच्यामुळे बघतोयस तोच तो आहे. एकदम स्ट्रॉंग व्हा. आपण ज्ञानोबा तुकोबांचे आहोत, एकदम स्ट्रॉंग व्हा. अजिबात आपल्याला असा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आपल्यावर बिंबवला आहे या लोकांनी, आणि याचं कारण आपण संतांच्या वाङ्मयाकडे दुर्लक्ष केलं, म्हणून तो कॉम्प्लेक्स झालाय. आपण बाप आहोत जगाचे. अहंकार होऊ देऊ नका, पण कॉन्फिडन्स घालवू नका, हे सांगतायत समर्थ. आपण सिंहाचे छावे आहोत, सिंहच आहोत. अहो एक सिंह उठला तर काय झालं ना बघा दिल्लीत आता. एक सिंह गेले 10-12 वर्ष कसं चाललंय, सगळ्या जगात धावत धावत येतो तो बायडन आणि माझ्याशी शेक हँड करा म्हणतो. असो, मला असे आपण प्रत्येक जण आहोत, एक पुरे. मला ब्रह्म भरून मागितलंय हो. समर्थ म्हणले काय गंमत आहे, भरपूर आहे माझ्याकडे द्यायला, पण त्यानं म्हणून वाटी मोकळी करून मागितली आहे.
कसं बोटानं दाखवू तुला? घे अनुभव गुरुच्या मुला. आणि म्हणून ते जाणावे परब्रह्मचे वेदांचे गुह्य परम धरिता संत समागम सर्वही कळे. सत्संगात राहा म्हणजे कळायला लागतं. सांगता ते न सांगणे. सांगायचंय पण सांगता येत नाहीये तरी सांगायचंय. सांगता येत नाही तरी सांगता येतं का? न बोलता कळतं का? कळतं ना. न बोलता कळतं. नवरा बायकोंचं कळतं की नाही एकमेकांना? बुवा आणि साथीदार अचानक आले. नवऱ्याने सांगितलं, ऐकलं का ग? थोड्या वेळानं अर्धा कप चहा आले. मला कळलं तो बोलला नव्हता 4 हाप. विचारलाच प्रश्न मी त्याला. म्हटलं ते तुमचा अलीकडचा कळला मला मुद्दा, 4 हाप चहा आण पटकन. पण ते काय म्हणलात तुम्ही? सकाळच्या चौथ्याचा. वाणीचा उच्चार न, विनोदानं बोलतोय मी, पण वाणीचा उच्चार न करता गुरु आत्मज्ञान देतात. काय करतात ते? समर्थांची ओवी आहे. मुक्यानं गुळ खाल्ला, त्याला काही सांगता आलं नाही. विचारो कसा आहे गुळ? तो म्हणला इकडे इकडे आहे. म्हणजे त्यानं गुळाचा तुकडा उचलला, हे घ्या हाडा. कळलं की नाही? एक शब्द तरी बोलताच येत नाही त्याला. हे कोण करतं? सांगता न येते सांगणे, गोडी कळाया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरु वेणे होणार नाही. ते सद्गुरु देतात. म्हणून उपनिषदातला मंत्र आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम. मौनाने व्याख्यान दिलं त्यांनी. आणि शिष्यास्तु छिन्न संशय. शिष्याचे सगळे संशय नाहीसे झाले. इतकी सूक्ष्मता दोघांच्या चित्तामध्ये यावी लागते. त्यांच्या असतेच, गुरूंच्या, माझ्या यावी लागते. सगळ्या गोष्टी शब्दांना कळतात असं नाही. आपण ते भावगीत ऐकलंय ना, शब्दा वाचून कळले साळे. पुढचं नको म्हणायला. आणि म्हणून समर्थ सांगतात सत्संगती करा. या सत्संगतीचा परिणाम असा होतो की आपल्याला जे कळायला पाहिजे ते कळायला लागतं. आणि म्हणून शब्द हे फोलपट आहे आणि त्यातला अर्थ हा प्रत्यक्षामध्ये शेंगदाणा आहे, असा त्यांनी शब्द वापरला आहे. शब्द फोलपट आहे. काय म्हणता तुम्ही? फोलकट, फोलपट काहीतरी म्हणतो ना आपण. कव्हर आहे ते फक्त. शब्द हे कव्हर आहे. कव्हरमध्ये अर्थ असतो. आता आपण लहान होतो ना, त्यावेळेला आपल्यासमोर एवढ्या शेंगा ठेवायच्या बघा लोक, आपले आई वडील, घरातले लोक. आपल्याला फोडून खाता येत नाही, नाही का? आपल्याला फोडून, कारण आपल्या लहान लहान बोटं असतात, असं करताच येत नाही आपल्याला. मोठी माणसं शेंगदाणे. हेच सद्गुरू करतात. समर्थ म्हणाले, भरपूर दासबोध, ज्ञानेश्वरी सगळं आपल्या जवळ आहे. फोलपटासकट शेंगदाणे आहेत. सगळेच्या सगळे उपनिषद, नाही का? हल्ली लोक उपनिषद, हल्ली वेदांती इतके लोक झालेत बरं का. कोणीतरी प्रत्येक जण वेदांताचा कोर्स केलेला असतोच. आणि तो कोर्स करून घरी आला की असा काही आंबट चेंबट चेहरा करून तो श्रीखंड खातो. का रे? नाही, आत्ताच विश्व मिथ्या आहे असा मी विचार करून आलेलो आहे. आंबट चेहरा केल्याशिवाय ते कसं सिद्ध होईल? मी तो कोर्स करून आलोय. शब्द शिकून आलाय तुम्ही, अर्थ कळलेला नाहीये. अर्थ कळला की पहिली गोष्ट ही होते, विषयाबद्दल सहज वैराग्य निर्माण होतं. परमात्मा सर्वत्र दिसायला लागतो. चित्तातले रागद्वेष कमी होतात. आसक्ती आणि द्वेष दोन्ही कमी होऊन जातात. कोणी परका वाटतच नाही. हे विश्वाची माझे घर वाटते हो. मी नेहमी गमतीनं सांगतो, ज्ञानोबा सांगतात हे विश्वाची माझे घर, आणि मी म्हणतो मा हे घरची माझे. हा फरक आहे. अर्थ कळला की तो शरीरात भिनतोच. सहज होतं ते. आणि समर्थ सांगतात, शब्द बोलवणार आहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे. आधी अर्थ निर्माण होतो का आधी शब्द निर्माण होतो? बोला. वरवर पाहता आपल्याला शब्दाचा अर्थ वाटतो, नाही, अर्थाचा शब्द करावा लागतो. अर्थाचा शब्द आणि शब्दाचा अर्थ. आधी अर्थ आहे, मग शब्द तयार होतो. त्याच्या कशाबद्दल बोलताय तुम्ही? ज्याच्याबद्दल बोलताय ते आधी आहे की नाही?
एक नवीन शिक्षक आले. सोनूपंत मामा हा दृष्टांत, SP कॉलेजचे प्रिन्सिपल, हा दृष्टांत नेहमी द्यायचे. ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. परब्रह्मतत्वाबद्दल माऊली म्हणाली, अर्थ पुसिल्या न पुसे शब्दू जैसा. शब्द पुसता येतो, अर्थ पुसता येत नाही, असं ते सांगायचं. त्याच्याकरता एक उदाहरण द्यायचे माऊली सोनूपंत मामा. एका गावामध्ये एक शाळा होती, सरकारी शाळा. त्या सरकारी शाळेत एक नवीन शिक्षक आले. पहिला लेसन आहे, पहिला तास आहे. ते कार्टी असतातच हो, प्रत्येक गावात असतात. ती बॅक बेंचर म्हणतात त्यांना. ते एक कार्ट पुढं गेलं, खडू घेतला आणि त्यानं लिहिलं. आलेल्या म्हणजे रॅगिंग बिगिंग विद्यार्थीच होते, शिक्षकाचं रॅगिंग. तिथे लिहिलं त्यांनी, मास्तर गाढव आहे. ते जुन्या शाळा, मास्तर गाढव आहे लिहिलं आणि जाऊन बसलं पोरगं. हातबीत असे करून टाकले, प्रूफ होऊ नये हाताला खडू लागलेला वगैरे. भडकले हो सर, अरे हे काय स्वागत आहे मास्तरचं. इतके रागावले. पहिल्यांदा डस्टर घेतला, भरभर भरभर पुसलं, हातात छडी घेतली आणि सगळ्यांच्या, कोणी लिहिलंय, कोणी लिहिलंय, कोणी लिहिलंय, कोणी लिहिलंय. सगळी गप्प. कोणी लिहिलंय बोला. ते पोरगं उभं राहिलं सर, आणि ते म्हणलं, सर काय आता बोल. मास्तर गाढव आहे. शब्द पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. शब्द पुसला जातो, अर्थ पुसला जात नाही. परमात्म तत्व आधीच आहे, ते शब्दबद्ध वेदांनी केलं, ते शब्दबद्ध पुराणांनी केलं, ते शब्दबद्ध सगळ्या संतांच्या वाङ्मयांनी केलं. आणि शब्दाशिवाय कळण्याची सिद्धी आपण विसरलेलो आहोत. खरं शब्दाशिवायच आहे ते. म्हणून अनुर्वाच्य निरूपण आहे. बोलता येत नाही त्याच्याबद्दल, याचा विचार करून ठेवा. नाहीच बोलता येत त्याच्याबद्दल, एक शब्दही नाही बोलता येत. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि आकाशाच्या पूर्वी परमात्मा तत्व आहे. कळायला अवघड आहे हा मुद्दा. पण केवळ शब्दाने तुम्ही प्रवचन जोडलीत, व्याख्यानं जोडलीत नाही हो, सांगणाऱ्यालाही कळलेलं नसतं. ऐकणाऱ्याचा नंतरचा मुद्दा आहे. हा विचाराचाच मुद्दा आहे. विचार, आणि विचार शब्दाने करू नका. विचार करायची सवय ठेवा. शब्दाने विचार करतोय आपण, म्हणजे आपण कन्स्ट्रक्ट करतो ना, ते शब्द कन्स्ट्रक्ट करतो. मेडिटेशन मध्ये काय करायचंय, आय एम अवेअर ऑफ माय ओन बॉडी फर्स्ट. अवेअर व्हायचंय, ध्यान करायचंय. आय एम अवेअर ऑफ माय ओन ब्रीदिंग, आय एम अवेअर ऑफ माय ओन थिंकिंग. आणि विचार करता करता विचाराचे साक्षी व्हा आणि निर्विचार स्थितीत जा. किती पटकन सांगितलं, जमतंय का बघा. समर्थ सांगतात, हे दृश्या वेगळे बोलीजे, त्यासी वाच्यांश बोलीजे, त्याचा अर्थ तो जाणीजे, शुद्ध लक्षांश. पुढची ओवी आहे. समर्थ सांगतात, शब्द मौन्याचा विचार. आता मी बोललो ते शब्दाचं मौन करा. विचारांचं मौन करता आलं तर करा. कुठलाच विचार मी करणार नाही. गीतेमध्ये 2 श्लोक आहेत साधनेचे. भगवान सांगतात, फक्त माझं चिंतन करा. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. फक्त माझं चिंतन करा. आणि एक श्लोक असा येतो, न किंचिदपि चिंतयेत. माझंही न कशाचं चिंतन करू नका. आणि जर जमलं शब्द मौन करायला जमलं, म्हणून मौनाचा अभ्यास करायचा आहे. मौन फक्त बोलण्याचं करतो आपण. विचारांचं मौन करा सांगतात. म्हणजे तिथपर्यंत जाऊन पोहोचता जिथपासून आपल्या वृत्ती उदय पावत असतात. विचारांचा उदय जिथं होतो तिथेच विचारांचा लय करून टाकावा. समर्थ सांगतात, म्हणून त्या परब्रह्मतत्वाला अनुर्वाच्य म्हणतात. म्हणजे बोलता येत नाही त्याच्याबद्दल असं. आणि हे गुरुकृपेनं होतं. इथपर्यंतच दासबोध आहे. समर्थ सांगतात, आला ग्रंथाचा शेवट. बरं असो, यानंतर गुरुकृपेनं हे कसं होतं याचा विचार येतो. पुढच्या ओव्यांचा विचार पुन्हा पुन्हा करावा. अशा ओव्या नुसत्या भराभर म्हणून दाखवतो. मी चुकून बोललो, 7व्या दशकात ती ओवी येते. 6व्या दशक चाललंय अजून. समर्थांची काही काही ओव्या ऐकून ठेवा.
शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान. ओव्या नुसत्या ऐका आणि या शब्दाचा अर्थाकार मन करा की झालं काम. पुन्हा पुन्हा विचार करण्यासारख्या ओव्या. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान, तेणे झाले समाधान, ऐक्यरूपे अभिन्न सहज स्थिती, अद्वैत निरूपण होता, निमाली द्वैताची वार्ता, ज्ञान चर्चा बोलो जाता जागृती आली. श्रोता भावे सावधान, अर्थी घालावे मन, खुणे पावता समाधान अंतरी कळे. तेणे जितुके ज्ञान कथिले, तितुके स्वप्नावारी गेले, अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत, तेथे शब्देवीण ऐक्यता अनुभव ना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. तेणे स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊन जागृती आला, तेथे शब्द कुंठित झाला, अंत न लगे. याला उत्तम उदाहरण गाढ निद्रा. गाढ निद्रेमध्ये जरा तरी आपला विचार असतो. काय अनुभवतो आपण तेव्हा? जाग आल्यावर आपल्याला किती छान वाटतं, मस्त. हे का वाटतं? कारण आपल्या वृत्ती फ्रेश झालेल्या असतात. आपण त्या परमात्मा तत्वाशी एकरूप झाले. झोपेचा पुन्हा पुन्हा विचार करा. समाधीचा ज्याला अनुभव घ्यायचा आहे, झोप लागते म्हणजे काय होतं याचा विचार करा. विचार संपतात, तिथे शब्द संपतात. आणि फक्त मी स्वप्नाबद्दल बोलत नाही बरं, स्वप्नात सुद्धा आपण विचारच करत असतो. एका इंग्लंडच्या फिलॉसॉफरनं म्हटलंय, स्वप्नात मन इतकं एकाग्र होतं की ज्याचा विचार करतो ते आकार दिसतात आपल्याला. जिलबी दिसते, जिलबीवाला दिसतो, वाढणारा दिसतो, मी खातो हे दिसतो, जिलबीची चव कळते. इतकं सगळ्या स्मृती असतात तिथे, स्वच्छ खाल्लेले असतात ते. आतमध्ये आहे नोंद, जिलबी म्हटलं तरी चव लक्षात आली बघा. आणि एकाग्र झालेलं असतं मन, त्याचा विचार नाही करायचा. त्याच्याही पलीकडे असणारी सुषुप्ती म्हणजे घट्ट गाढ निद्रा. गाढ निद्रेचा अभ्यास करा. जागेपणी ज्याला झोपता येतं ना त्याला समाधी लावता येते. या वाक्याचा विचार करा. म्हणून शहाण्या लोकांनी समाधीला जागृत सुषुप्ती असं म्हटलेलं आहे, जागे असणारी सुषुप्ती. याचा विचार पुढे येईल. जीव ज्या 3 अवस्था भोगतो, जागे पण उपभोगतो, स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा, या 3 अवस्था आपण उपभोगत असतो. याचा विचार पुढे येईल तेव्हा बोलू. समर्थ सांगतात, जेव्हा असे आपण जाऊन पोहोचतो, अनुर्वाच्य शब्द चाललाय, बोलता येत नाही अशा परमात्मा तत्वाजवळ आपण जाऊन पोहोचतो. म्हणजे ते आपल्या आतच आहे. कुठं मुंबईला जायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही, इथेच आहे ते तीर्थक्षेत्र. फक्त विचाराने तिथपर्यंत जाऊन पोहोचलो की समर्थांचा अभंग आहे. ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जाहले गुणातीत. त्याचं शेवटचं चरण मला सांगायचं फक्त. ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जाहले गुणातीत गुणातीत, सगुणी जाहले गुणातीत गुणातीत. ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले. रामदास म्हणे, एकदम शेवटच्या चरणावर उडी मारतोय कारण ती ओवी इथं आली आहे. याचाची घेता अनुभव, बोलणे तितुके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती. ती खरा, तो खरा जागेपणा आहे, निवांत विश्रांती. रामदास म्हणे विश्रांती मागणे, रामदास म्हणे, रामदास म्हणे, रामदास म्हणे, रामदास, रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हित गुज, ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले, सगुण जाहले गुणातीत गुणातीत, सगुण जाहले गुणातीत गुणातीत. ध्यान करू जाता, ध्यान करू जाता, ध्यान करू जाता
मन हरपले. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही असं ते परमात्मा होतं, ज्याच्यामुळं माझा देह चालू आहे, ज्याच्यामुळं सगळे देह चालू आहे, ज्याच्यामुळं हे विश्व चालू आहे, असं ते चैतन्य तत्व शब्दांच्या साह्यानं तिथपर्यंत जाऊन पोहोचा. शवासनासारखं आहे हो हे. शवासन करतो ना आपण. पु ल देशपांडे गमतीनं म्हणायचे, मला वाटलं म्हणे शवासन एकदाच करायचं असतं. आणि गंमत सांगू, याचा विचार 24 तास करता येऊ शकतो. त्याकरता तुम्ही मेडिटेशनची वेळच ठरवली पाहिजे असं काही नाही. मेडिटेशनची एकदा सिस्टीम बसून गेली नाही आतमध्ये, आता काही मला काम नाही आहे, विमानाचा प्रवास 1 तासाचा आहे, कुर्सी की पेटी बांधलो, काम काय, छान बसायचं. बाकीचे मोबाईलवर खेळत असतात, काहीतरी ऐकत असतात. बहिर्मुखतेशिवाय शांततेचा म्हणजे बरं वाटतच नाही. मनुष्य असा वेगळाच झालाय बघा. 1-2 मिनिटापेक्षा आपण एक विषय हँडल करू शकत नाही सध्या. लगेच असं 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 करतात ना. किती किलोमीटर गेलो असं असं वाटतं मला संध्याकाळपर्यंत, असं असं करत. आणि कन्सिस्टन्सी, सातत्य आहे त्या आत्म्यामध्ये. दिव्याची ज्योत अखंड असते ना, असा तो दिवा आतमध्ये चालू आहे. म्हणून हा देह चाललाय आणि त्याचा विचार करत करत तिथपर्यंत जायचंय. हा 6व्या दशकाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, केंद्रीभूत भाग. यानंतर 7वा दशक जो आहे त्याचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनिरूपण, म्हणजे 14 ब्रह्म. म्हणले आतापर्यंत एकच सांगत होते, आता 14 ब्रह्म कुठून आणली? विचार तोच करायचा आपल्याला. यातल्या 1 ते 19 ओव्या 7व्या दशकातल्या पहिल्या समासातल्या पहिल्या 19 ओव्या गणेश, जगदंबा, सद्गुरू, रामराय आणि संत यांच्या नमस्काराच्या आहेत, म्हणजे वंदन केले त्यांनी. दशक बदललाय ना, म्हणून नमस्काराकरता जवळपास 19 ओव्या खर्च केल्या. आणि त्यातली 18वी ओवी आहे सद्गुरूंबद्दलची. त्याची गोष्ट सांगतो, तुम्हाला आवडेल मुलांना. आता बराच वेळ इतकं ऐकून घेतलंय तुम्ही. फार सुंदर राज्याभिषेक झाला आणि त्यानंतरची जी गुरुपौर्णिमा आली आहे, त्या गुरुपौर्णिमेला अख्खा एक फोर्ट, त्याचं नाव सज्जनगड नंतर पडलंय, परळीचा किल्ला हे नाव आहे, हा गिफ्ट केला आणि गडावरती मोठं संमेलन झालंय. आणि सांगितलं महाराज तुम्ही इथे राहा. आणि मग आयुष्यभर समर्थ तिथे राहिले. पुढं 74 वर्षाचे होईपर्यंत तिथे राहिले. शिवाजीराव भोसले बोलत होते, ते वाक्य राहिलं. ते म्हणाले, राजाने कुणाला किल्ला गिफ्ट केल्याचं काही दुसरे कुठलं उदाहरण आहे का सांगा म्हणाले. तेव्हा वाद चालला होता महाराष्ट्रात, शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते. म्हणलं इतकं प्रिय असणारा एक किल्ला, काहीतरी तर त्यांचे संबंध असणार आहेत ना. एखाद्याला आपण इतकी महत्वाची वस्तू देतोय म्हणजे किती त्याच्याबद्दल आदर असला पाहिजे आपल्याला. आणि संमेलन झालं वगैरे वगैरे. आणि झालं असं की समर्थ आयुष्यभर शरीराचं काही हेच नाही, अखंड तुझे कारणी देह माझा पडावा, शरीराचा विचारच केला नाही हो. अखंड धावतच राहिलेत समर्थ. वेळ कमी होता. 5 बहामनी पातशाह परकीय लोक भारताला गिळंकृत करायला बसले होते. जमीन नेतच येत नाही म्हणून नव्हती नेली. समर्थांची ओवी आहे की पदार्थ मात्र ती तुका नेला गेला, नुसता देशाची उरला. आगी लावतात चांगल्या चांगल्या पिकांना, स्त्रियांना पळवतात, सोनं पळवतात. समर्थांचं अष्टक आहे. समर्थांनी त्यावेळेचं वर्णन केलंय. बेबंदशाही कशी झाली ती. आसमानी आणि सुलतानी 2 संकट सांगितलेत त्यांनी. आवर्षणं पडायची, राजाचा पत्रिका लागू होते, असले राजे म्हणून यमुनेचं पाणी घाण. राजाची पत्रिका राज्याला लागू होते असं सांगितलंय. आणि सुलतानी, समर्थांचं वर्णन आहे समर्थांनी करून ठेवलेलं की किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्यामुखा जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल भोगोनी मेल्या. जय जय रघुवीर समर्थ. किती वाईट वाटतं माहिती का समर्थांना. त्यांच्या ओवीवरनं विचार करा. चिंतेने ऊर फाटतो. विचार करून देशाचं कसं व्हायचं. पर सगळेच्या सगळे राजे लोक नको त्याच्या शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या चिखलात. बाबा पोता करतायत. कोणती परदेशातून आलेली बाई, तुम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष व्हा. वाटोळं झालं सगळं भारताचं. अरे स्वाभिमान काय आहे की नाही.
हे आज नाही चाललेलं, तेव्हाही होतं. आणि म्हणून समर्थांनी नाही देहाची का, मला का सांगायचं आहे, समर्थांना व्यथा झाली शेवटी, जो कफाची व्यथा झाली, खूप दुःख आणि खूप खोकला यायचा, रात्रभर उबळ असायची. तेव्हा अनेक उपाय केलेत त्यांनी, उपचार केलेत. सीतामाई प्रगट झाल्यात एका प्रसंगात आणि सीतामाईनी आपला उष्टा विडा त्याला दिला, रामदासांना दिला. तेव्हापासून समर्थ विडा खायला लागले. वैद्य आले सज्जनगडावरती एक, या ओवी करता सांगतोय बरं मी, ही ओवी त्या संदर्भात आहे या गोष्टीच्या. वैद्य आले आणि ते म्हणले की रामदास स्वामींची नाडी वगैरे चेक केली, तपासली, नाडीवरनं कळतं आपलं काय आहे नेमकं, फक्त इथे धरतात आणि बरोबर तुमच्या किडनीमध्ये खडा आहे म्हणून सांगतात. तो सोनोग्राफी अगदी पोटावर घासून घासून तरी सो कळत नाही त्यांना. एकदा असं करा, एकदा तसं करा, एकदा पोट असं वळवा, एकदा तसं वळवा. मला काही त्या सिस्टीमच्या विरुद्ध नाहीये, नाडीचं ज्ञान कसं श्रेष्ठ असेल हे मला सांगायचं. हे पण चांगलंच आहे, नाही असं नाहीत, कारण त्यांनी केलेत प्रयोग. ते त्या वेव्स, सोनो म्हणजे त्या वेव्स पाठवतात आणि परत येतात ना त्या धडकून. आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला काही करून महाराज ठाणबंद पाणी पिऊ नका, वाहतं पाणी प्या. आणि गडावर वाहतं पाणी नाही आहे, आजही गडावर वाहतं पाणी नाही आहे, खालून पाणी आणलेलं आहे. स्थिर राहिलं ना पाणी की ते कफकारक होतं, वाहतं असलं की ते कफकारक होत नाही. असं आता वाहतं पाणी आणणार कोण? सज्जनगडाच्या पायथ्याशी उरमोडी नावाची नदी आहे, खूप लांब आहे, नुसतं चालत येणं अवघड आहे. आता अर्ध्या रस्त्यात गाडी जाते तरी सुद्धा माणसं ते डोली करतात. फिटनेस फार महत्वाचा आहे. लगेच हा उभा राहिला, इतका चांगला मुलगा, कष्ट करणारा, सद्गुरूंकरता जीवन वाहिलेलं, हा कल्याण उभा राहिला. तो म्हणला मी आणेन. बरं तब्येतही अशी मजबूत होती, एका बुक्कीत हत्ती सरळ केला होता त्यांनी. एका उत्सवात हत्ती माजला होता, कल्याण आजार आहे, तो गेला आणि अशी उडी मारली त्यांनी, एकच फक्त बुक्की त्याच्या वर्मस्थळावर. त्याचं वर्म महत्वाचं आहे, हत्तीला घाबरायचं नसतं, बाकी कशाला विचार करताय, त्याचं वर्म कळलं की झालं. कुठल्याही गोष्टीचं वर्म कळलं की झालं, घाबरायचं कधी कशालाच नाही, समर्थ सांगतात. आणि बरोबर तो बेशुद्ध पडला आणि लगेच त्याला बांधला आणि हजारो लोकांची जीवितहानी टळली होती, चापडला. असा होता कल्याण. तो म्हणला आय विल मॅनेज. आणि तो 2 हंड्यातून पाणी आणत असे. ते हंडे आजही गडावर ठेवलेले आहेत बरं. आम्ही त्या हंड्यात आत बसून घासतो हंडे, म्हणजे मी घासलेले आहेत, तुम्ही घासले असतील. आजही ते मठात ठेवलेत मोठे हंडे, एवढे 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 मोठे आहेत. होते पाणी भरून नव्हे, नुसते उचलायला अवघड आहेत, मोठे आहेत असे, पितळ याचे आहेत, तांब्याचे चकचकीत असे. ते रोज आणायचे, वरती आणायचं. समर्थांना आंघोळीला तेच पाणी आणि प्यायलाही तेच पाणी. आता झीज खूप होतीये, झीज खूप होतीये, म्हणून समर्थांनी विचार केला आपला इंटेकही तेवढा असावा लागतो. जेवढा आउटपुट आहे ना तेवढा इनपुट पण पाहिजे ना. म्हणून समर्थांनी तो कोठीवाला जो होता, कोठीवर धान्याची कोठी असते, त्याला सांगितलं बाबा रे, याला पावशेर तूप, एक अर्धा किलो डाळ भिजत जा, घालत जा, आणि गूळ थोडासा त्याला देत जा खायला, कारण खूप ताकद आहे बरं डाळीत. हरभऱ्याची डाळ, हॉर्स फूड म्हणतात त्याला. आणि सगळ्या पॉवर्समध्ये हॉर्स पॉवरमध्ये मोजलं जातं सगळे मशिनरीचं आहे. बुलक पॉवर नाही म्हटलं जात, हॉर्स पॉवरच म्हटलं जातं. आणि त्याचं खाद्य आहे डाळ. आणि तो खायचा, घेऊन जायचा खाली, ते ओली डाळ, थोडा गूळ आणि पावशेर तूप, असं खायचा तो, कारण समर्थांची आज्ञा आहे म्हणून. आणि ते पाणी आणायचं. शिष्यानी झाली टिंगल करायला सुरुवात केली. या ओवीचा संदर्भ आहे म्हणून सांगतोय. टिंगल असतातच सगळे काही कल्याण उद्धव नव्हते, मकरंद पण होते त्यात काही. हो, चांगला सन्मान आहे म्हणून आलेले संप्रदायात. केव्हा एकदा 7 वाजता जेवणाची पंगत सुरू होतीये, संध्याकाळची असतात, प्रत्येक ठिकाणी असतं. असं प्रामाणिकपणा डेव्हलप करायचा असतो. बॉर्न अँड बॉटअप प्रामाणिकपणा फार कमी लोकांकडे असतो. म्हणून चांगलं ऐकायचं का की त्याचा परिणाम होतो. निदान नागवा स्वार्थ तरी बाजूला टाकू शकतो आपण, निदान स्वतःला कंट्रोल करू शकतो. हे बरोबर नाही एवढं तरी कळतं ना.
या पोराने नाव ठेवलायचं डाळगप्पू, डाळगप्प करतो म्हणून. समर्थांच्या कानावर गेलं, हा काही नुसता डाळगप्पू आहे, याला काही येण बरू दिला, काही येत नाही याला, अशा अर्थानं डेव्हलप केलं त्या वदंता. कारण प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रात हे आहेच आहे. कुठलंही क्षेत्र असं गॉसिपिंग करणारे लोक असतात, एकमेकांची निंदा करणारे लोक असतात, पुढं जाणाऱ्याला मागं ओढणारे लोक असतात, सगळ्या ठिकाणी असतात. म्हणून हे ऐकून ठेवायचं, म्हणजे आपण मजबूत होतो. ते नेपोटिझमनी काय काय म्हणतात ना, सुशांत तो आहे ना कोणत्या, तो माझ्या प्रवचनाला येत असता तर 100 त्यांनी दुसऱ्याला आत्महत्या करायला लावली असती. म्हणजे वाईट असं घेऊ नका, इतकं वीक व्हायचंच नाही हो. समर्थांच्या कानावर गेला. डाळ गप्पू म्हणजे नुसता खादाड आहे हा, याला काही येत नाही अशा अर्थानं बोलतायत. आता दाखवूयाच एकदा. आणि केव्हा तरी शिवाजी महाराज गडावर आले दर्शनाला, त्यांचे सरदार वगैरे. काय गिरीधराने वर्णन केलंय हो. असा राजा येत होता, मला असं वाटलं की 33 कोटी देव एका तामणात घ्यावेत आणि राजांवरून ओवाळून टाकावेत, असा राजा दिसत होता, असं वर्णन केलं गिरीधरांनी. समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ वाचून बघा गिरीधरांचा. समर्थांच्या सहवासात 6 वर्ष राहिला हा मुलगा, बीडचा मठपती. आणि आले, बसले. समर्थांनी बात छेडली. राज्याभिषेकाच्या पूर्वी आम्ही जुना दासबोध 21 समासी दिली होती, आपण किती पारायणं केलीत? हे प्रामाणिकपणा म्हणजे शिवाजी महाराज आहे तो. उगाच आपलं खोटं 2 झालीत 3 झालीत काय खोटं बोलणार, म्हणून ते राजे आहेत. त्यांनी सांगितलं आपण राज्य साधना दिली आहे, राज्य चालवणं हीच तुमची साधना, असं एकदा मागं म्हणले होते चाफळला. तेच मी मनापासून करतो. एकही पारायण जमलेलं नाही मला, ठेवलेला आहे दासबोध आहे. आता भरपूर लोक बसले होते, ते छोटीशी सभा चालू होती. तुम्ही काही पारायणं केलीत? एक जण उभा राहिला, हो माझी 10 पारायणं झाली आहेत. दुसरा उभा राहिला, माझी 20 झाली आहेत. आता त्यात काय मी म्हणू शकतो माझी 500 झाली, तुम्ही होच म्हटलं पाहिजे. कशाला वाद घालायचा बुवाचे, जाऊ दे हो म्हणा, संपला विषय. वा 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 वा. बघा राजे असं करायचे असते साधना. राजांच्या लक्षात आलं हे बॉलिंग सुरू झालेली आहे, गुगली आहे, आपल्याला बोलत नाही येत. ते कन्सेप्ट क्लिअर आहेत सगळ्या. बरं, आज आपण इथे बसलोय, एका ओवीवर मला थोडंसं निरूपण करायचं. ही मोठी मंडळी सातत्यानं निरूपणात असतात. गोंदवलेकर महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, थोडंसं तरी 5-10 मिनिटाचं विवेचन करतातच. का? आपल्याला विचार, आपली लाईफस्टाईल बदलायला किंवा योग्य आहे तर योग्य ठेवायला मदत करत असतात. विचार हे माणसाचं जीवन आहे. मॅन इज अ रॅशनल ॲनिमल म्हटलंय ग्रीक तत्वज्ञानाने. विचारशील प्राणी आहे मनुष्य. नुसतं अंधावाडा उष्टी काढा, दुपारी 2 पोळ्या संध्याकाळी 2 भाकऱ्या असं नाही, विचार झाला पाहिजे. विनोबा म्हणतात, ज्या दिवशी मी नवीन विचार ऐकत नाही तो दिवस मी मेल्यासारखा समजतो, असं विनोबांचं म्हणणं आहे. मला ओवी पण ती मला ओवी अर्धी आठवतीये. तुम्ही एवढी 10, 20, 50, 100 पारायणं केली, आठवते का बघा बरं. ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे काहीतरी आहे पुढे, भेदाची असं काहीतरी आहे, आठवते कुठं? ओ 10 पारायणवाले, 50 वाले, हो हो म्हणलं आहे ओवी, तुमच्याकडनं सर्टिफिकेट नको आहे. समर्थ जेवढे विनोदी आहेत तेवढे कडकही आहेत. 100 वाले ते म्हणले अगदी जिभेवर आहे माझ्या ओवी, काढा बाहेर. या गर्दीमध्ये कल्याण नव्हता. आता कल्याण नव्हता, तो कुठं होता? तर तो आपल्या गुरुजींच्या आंघोळी करता गरम पाणी करायला ज्या शेण्या लागतात त्या गाईच्या शेण्या थापत होता. समर्थांचा मुख्य उपदेश आहे अखंड कामात राहा. समर्थांची ओवी आहे दासबोधातली, अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग, लोक समजो न मग आज्ञा इच्छिती. एक तर कामात राहा, नाही तर नामात राहा, बस. एक क्षणही नाही वाया घालवायचे. मला तर समर्थांच्या एवढं कोणीच मॉडर्न वाटत नाही. ऐक सदैवपणाचे लक्षण ही ओवी येणार आहे 2-3 दिवसांनी. 11व्या दशकातल्या 3ऱ्या समासातली ओवी. ऐक सदैव, सुदैव, लकी.
तुम्हाला लकी व्हायचंय? समर्थ म्हणाले, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी क्षण. एक क्षण वाया घालवू नका. सतत मोबाईल बाळगा नव्हे. असा कल्याण कुणाला आठवे ना हो. शिवाजी महाराज आनंद झाला की आपल्याला काहीतरी आज ऐकायला मिळणार आहे. रोजचं रुटीन तेच असतं. राजा आहे, मग काय राज्य आहे, ती टेन्शन सगळे राजकारणातलं. त्याच्यापेक्षा जरा वेगळं झालं की मनुष्य जरा व्हेंटिलेट होतो. सगळ्या खिडक्या उघडल्या आणि पंखे ऑन केले की कसं जरा तिथला तो असतो तो वाज जातो ना. तसं इथे पण आहे, लक्षात घ्या. कीर्तन प्रवचनाला जाऊन बसला, ज्ञानेश्वरी दासबोध ऐकला की इथून इकडे जेव्हा जातं ना, भले लक्षात नाही राहू देत, तेवढ्या वेळ मेंदू रिकामा होतो ना त्या विचारांपासून. हा तरी उपयोग आहेच आहे. अनेक विचारांमधून निर्माण झालेली टॉक्सिन्स फक्त अध्यात्म श्रवणाने जातात आहो. किती फायदे आहेत याचे. आनंद झालाय सगळ्यांना. कुणाला आठवे ना हो. अरे कल्याण नाही का आला आहे सभेला? आता ते डाळगप्पू म्हणणारे जे होते ना, त्यांना आनंद झाला. आम्ही इतके पारायण करून आम्हाला आठवत नाही. ते तर कधीच दिसतच नाही दासबोध वाचताना हो. त्याला बोलवून आणा. बोलवून आणायला कोणीतरी गेला. गुरुजींनी बोलावलंय. शेणाच्या हातासकट पोरग पळत आलं हो. गुरुच्या शब्दाला किती मान द्यायचा माहितीये. सर्वश्रेष्ठ गुरु आहेत आपले. मग विद्या आतूनच पुरायला लागते. गुरु निष्ठा जे आपल्याला देते ना, ते प्रॅक्टिसनी पण होत नाही बरं का. दोन्हीचा समन्वय असावा. माझे गुरुजी नेहमी सांगायचे, अभ्यास करून जे कीर्तन येत नाही ते गुरुची धोत्र धुवून येतं म्हणायचे. पोरग धावत आलं. काही स्वार्थ नव्हता त्याचा. मला सेवा जमली पाहिजे एवढा स्वार्थ होता. मला बोलवलं, खोटं खोटं डाटलं त्याला, रागावले. इथे महाराष्ट्राचा राजा आला, इतके मोठे विद्वान लोक बसले, 10 पारायण 20 पारायण 50 पारायण, आणि शेणाचे हात घेऊन येतोस? कळत नाही कल्याणा तुला? हात धुवून ये. आलो, लगेच गेला, हात धुतले ना आला. अरे कल्याणा, एका ओवीवर मला बोलायचं, पण नेमकी ती ओवी आठवत नाहीये मला. साक्षात्कारी महापुरुषाला काहीही विसरत नसतं, लक्षात ठेवायला. कारण त्याला ब्रह्मच कळलेलं असतं. ज्यानं सोनं कळलेलं असतं त्याला सगळे दागिने कळलेले असतात. पण क्वचित प्रसंगी अज्ञानाचं सोंग घेतात ते आहे प्रकरण. काय ओवी आहे? ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे, लगेच त्याने पूर्ण केली. तुटे भेदाची कडसणी, देहे विण लोटांगणी तया प्रभूसी. 7व्या दशकातल्या पहिल्या समासातली 18वी ओवी आहे. 10 पारायणवाले थोबाडीत मारल्यावर का झाला? एवढ्यावर परीक्षा थांबली नाहीये. समर्थ म्हणाले कदाचित नाही, लोकांनाही वाटेल ना एवढं यांचं रात्री ठरलेलं असू शकतं, ही ओवी पाठ करून येऊ द्या. जा रे दासबोध घेऊन ये. घेऊन आला आणि 20-25 ओव्यांची परीक्षा घेतली. कल्याणाने सगळ्या ओव्या सांगितल्या. खडाखट खडाखट खडाखट. किती पारायण केलीस रे? कल्याणानं सांगितलं. काहीच बोलला नाही तो, कारण एकही पारायण करू शकत नाही इतकं काम आहे हो. पहाटे 3ला उठल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत अखंड सेवेत आहे तो. एकही पारायण नाही झालेलं. पण असं कसं म्हणायचं? तुमच्या कामात इतकं ठेवलंय तुम्ही, मला अभ्यासाला वेळ दिला तर शपथ. सगळ्या गोष्टी शब्दानं बोलायच्या नसतात हो. सगळी उत्तरं खटाखट अशी शब्दानं द्यायची नसतात. जिथे अनादर होईल गुरुचा किंवा सिस्टीमचा, इथे काही बोलायचं नाही. मान खाली घालून उभा राहा. कल्याणा, मी तुला विचारतोय, किती पारायण झाली तुझी? पुन्हा काही बोलला नाही. तुला कळत नाही का मी काय विचारतोय? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आज्ञा केली. मग यानं सांगितलं, महाराज एकही पारायण नाही झालं. एकही पारायण नाही झालं तरी माझा दासबोध कसा पाठ आहे? इम्प्रेशन मारतोस या सगळ्या लोकांवर. इम्प्रेशन शब्द आत्ताचा वापरला मी. प्रभाव टाकतोस यांच्यावर. खरं बोल, शपथ आहे तुला रामरायाची. एकही पारायण नाही झालं. नाही म्हणला, एक झालं ना पारायण. तुम्ही सांगितलं आणि मी लिहून घेतलं तेवढं एक पारायण झालंय. ती ओवी ही आहे. 7व्या दशकातली 18वी, पहिल्या समासातली 18वी ओवी. अर्थ काय त्याचा? सद्गुरू सदा सर्वत्र सम आहेत.
देहातनं कधीतरी प्रकट होतात ते, म्हणून आपण त्या देहाची पूजा करतो गुरु म्हणून. पण ते गुरुतत्व सर्वत्र आहे आणि म्हणून देहाशिवाय त्याला लोटांगण घालावं असा अर्थ आहे. आपण ज्ञानोबांच्या इथे जाऊ केव्हा तरी माऊलींच्या समाधीचं मंदिर बंद असणार आहे, केव्हा तरी ते सगळी बंद असणार आहेत, सगळं म्हणजे लॉक असणार आहे. आपण नमस्कार देहाने किती वेळा घालणार? म्हणून मी माझ्या घरात नमस्कार घालू शकतो किंवा नमस्कार देहाने नाही घातला तरी मनोमन त्यांना साष्टांग नमस्कार अखंड घातलाय अशी भावना ठेवावी. देहे विण लोटांगणी दया प्रभूसे असा अर्थ आहे. मी गोष्ट होती म्हणून जरा थांबलो इथे. यानंतर पुढच्या समासांचा विचार आपण करूया, चतुर्दश ब्रह्मनिरूपणाचा, आणि बघू आज जमलं तर हा पूर्ण दशकच पूर्ण करूया आणि थांबूया. एक 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया, चहा घेऊन परत या आणि मग फ्रेश होऊन आपण पुढच्या प्रवचनाचा आनंद घेऊया. जय जय रघुवीर